हरिओम. त्रिविक्रम योगिक क्रियाज अँड हिलिंग अकॅडमी मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. महाराष्ट्रातून कानाकोपऱ्यातून गावागावातून किंवा वस्तीवाडी वस्तीवरून कुठून नाही प्रत्येक गोष्टीतून कुठल्या गल्लीतून सगळीकडून लोक शिकत असतात, येतात, जमा होतात. आणि एवढी मोठी आपण जे हे प्लॅटफॉर्म आहे ऑनलाईन झूमचा, यावरती आपण बऱ्याच गोष्टी शिकत असतोय. यामध्ये तुम्हाला जी शिकण्याची संधी मिळते यात माझं काहीच नाहीये. हे फक्त तुम्हाला त्रिविक्रमाच्या ईश्वर परमात्म्याच्या कृपाने मिळतंय. जे लोक पूर्णपणे शेवटपर्यंत थांबतील त्यांना ती ईश्वर म्हणतो ना आपण, ईश्वराची इच्छा आहे की त्यांनी ही विद्या शिकावी. जे अर्धवट सोडून किंवा फक्त जातात त्यांना जे पूर्ण समजून घेत नाहीत, तर तेही ईश्वराचीच इच्छा असते. आपण जोर जबरदस्ती यात काय नसते. शेवटी त्याचा आशीर्वाद असेल तर तुमचं जीवन बदलतं. नाहीतर तुम्ही किती कोंबडे कापले, कुत्री कापले, का कापला तरी तुमचं जीवन का बदलणार नाही. त्याचीही साथ लागते तुम्हाला. आणि या सध्याच्या कलियुगाच्या आणि कठीण परिस्थितीमध्ये अनेक वाईट किंवा चांगल्या घडामोडी घडतायत. जास्तीत जास्त तुम्हाला वाईट कानावरती खूप ऐकायला येते. अशा परिस्थितीमध्ये सावरायला आणि आवरायला रेकी ऊर्जा किंवा रेकीचा वापर होतो. आता ऊर्जा ही कन्सेप्ट काय आहे? रेकी म्हणजे काय आहे? हे समजून घेणं गरजेचं आहे. ऊर्जा काय प्रकार असतो? जी तुमच्या घरामध्ये लाईट येत असते, ती एक ऊर्जाच आहे ना, इलेक्ट्रिकल. सोलर लावता, सोलर एक ऊर्जाच आहे ना. रेल्वे चालते, डिझेल, पेट्रोल, इंधन आहेत, एक ऊर्जेचेच प्रकार आहेत ना. कोळसा ऊर्जेचाच प्रकार आहे ना. गॅस ऊर्जेचाच प्रकार आहे. त्याचप्रमाणे आपण एखाद्याला स्पर्श करतो, म्हणजे असे एखादे आई वडील, मग आई एखाद्या मुलाला स्पर्श करते, छान वाटते की नाही? एक पॉझिटिव्ह ऊर्जा जाणवते. नवरा आपल्या बायकोला जेव्हा स्पर्शच करतो, गालावरती हात ठेवतो, तेव्हा ती ऊर्जा वेगळी जाणवते की नाही, प्रेमाची. जेव्हा आई आपल्या छोट्या मुलाला घेते, ती ऊर्जा कशी असते? उभीची. छोटं मूल आई वडिलांची पप्पी घेते, आपल्याला कडव बसवतो आपण त्याला, किती छान वाटतं. ऊर्जाच कशी वाटते? छान वाटतं ना आपल्याला, मस्त. जेव्हा आपण बाजारातून चांगल्या गोष्टी खातो, आपल्याला जे आवडते ते स्पेसिफिक खातो, आपल्याला समाधान मिळतं ना, एक ऊर्जा जाणवते. पण कितीही चांगली गोष्ट आवड असेल आणि आवडतच नसेल, ती खायला दिली तर तुम्हाला चांगलं वाटतं का? आवडत नाही ती खायला दिली, किती का काय ना, नाही आवडत. म्हणजे त्याची विषयी तुमची ऊर्जा व्यवस्थित नाहीये. म्हणजे रेकीमध्ये बी अशाच कन्सेप्ट आहे. कोणाला रेकी समजते की रेकी हा प्रकार काय आहे किंवा काय नाहीये, हे जाणून घेणं गरजेचं आहे. मग यामध्ये हा ऊर्जेचा खेळ आहे सगळा. ऊर्जा. आता तुम्ही बघत असाल तंत्र, मंत्र, यंत्र. यंत्राची ऊर्जा वेगळी असते. आपण सरस्वती यंत्र लावतो, श्री यंत्र ठेवतो. त्यातून ते सिद्ध केल्यानंतर जी ऊर्जा बाहेर पडते आणि ते आपल्या घराला सकारात्मक करते. किती भारी ऊर्जा असते, मस्त असते. आपण जेव्हा उन्हात फिरतो आणि एखादं अचानक सावलीचं झाड भेटतं, तर जीवाला किती बरं वाटतं. वाटतं की नाही? म्हणजे ती ऊर्जाच मिळते नाही. सावली मिळते म्हणजे एक आधार मिळणं आहे ना कठीणमध्ये. त्याचप्रमाणे एखादे पॉझिटिव्ह प्लॅन्ट किंवा गुलाब अशी काही झाडं लावतो घराभोवती, किती ऊर्जा छान वाटते, प्रसन्न वाटतं पाहून. वाटतं की नाही? त्याचप्रमाणे आपल्या अवतीभोवती अनेक गोष्टी आहेत. एखाद्याच्या घरात गेलं तर खूप आनंदी वाटतं. एखाद्याच्या घरात खूपच उदास वाटतं, नको वाटतं पुन्हा. एखादा तुम्हाला माणूस भेटला, खूप छान असेल, पण सारखा रडत असेल, तर थांबू वाटतं का त्याच्याजवळ? त्याची नकारात्मक ऊर्जा आहे. तो सारखा नकारात्मक. दिसत तर नाहीये. ऊर्जा दिसते का? नाही दिसत. आपण ऊर्जेला कुठल्या प्रकारात पाहू शकतो? पाहायचं असेल तर प्रकाशाच्या. म्हणजे बल्ब लावला, म्हणजे लाईट चालू ठेवली, बल्ब लागतो, प्रकाश दिसला. मोटर चालू केली, पाणी आलं, आलं की नाही? म्हणजे ऊर्जा ट्रान्सफॉर्म होत असते. म्हणजे ऊर्जेचे अनेक प्रकार आहेत या नेचरमध्ये, या युनिव्हर्समध्ये. ती ऊर्जा ट्रान्सफॉर्म होत असते, बदलत असते. छोट्या मुलाला हात लावला तर छान वाटतं. मोठा मुलगा असेल तर त्याची तुम्ही पप्पी घेईल का? 25-26 वर्षाच्या मुलाची नाही घेणार. पण तीच 4-5 वर्षाचा असेल तर छान वाटतं की नाही? नवीन लग्न झालेलं जोडपं असेल, तर ते किती बिनधास्त असतं, किती खुश असतं. पण तेच 50 वर्षाचं जोडपं घेतलं किंवा 40 वर्षाचं, तर ते त्या पद्धतीने राहतं का, जे की सुरुवातीला होतं? नाही राहत.
जी लहान मुलं असतात, ती भविष्यात मोठी झाल्यावरती तशीच असतात का? चेंज होतो की नाही स्वभाव? जसं-जसं शिकत जातात, तसे त्यांच्या गाठी-भेटी होतात, संगती, शिक्षण, त्यामुळे त्यांच्या ऊर्जा चेंज होत राहतात. मग कोणी काय म्हणतं, मला इंजिनिअर व्हायचंय, कोणी म्हणतं मला क्लार्क व्हायचंय, कोणी म्हणतं शिपाई व्हायचंय, कोणी म्हणतं मला आय-ए-एस व्हायचंय, आय-पी-एस व्हायचंय. आहे की नाही? कोणी प्रधानमंत्री, पॉलिटिशियन. हे ज्याच्या त्याच्या ऊर्जेचे प्रकार आहे. ज्याचं त्याचं मोटिव्हेशन, ज्याचे त्याचे विचार आणि त्याला काय प्रेरित करतंय, एखादी शक्ती असते ती. आता ह्या ऊर्जा प्रकारामध्ये तुमचं जे शरीर आहे, ते ऊर्जेवरती चालतंय. तुम्ही आज जेवला तर तुम्हाला त्राण राहतो, ताकद राहते. तुम्ही उपाशी असला तर तुम्हाला त्राण राहतो का? नाही. म्हणजे शरीरात ताकद निर्माण करतं अन्न, पाणी हे आपलं इंधन आहे. गाडीचं इंधन पेट्रोल, डिझेल, गॅस, सीएनजी, पीएनजी. आपलं काय? अन्न आणि पाणी जे आपण खातो ते आपलं इंधन. पण इथेनॉल मिश्रित पेट्रोल टाकतो. गाडी एव्हरेज देते का? काही ना काही प्रॉब्लेम येतात ना. 8-10 दिवस पेट्रोल गाडीत राहिलं तर त्याचं पाणी बनतं. बनतं की नाही? फ्रिजमध्ये खूप दिवस वस्तू राहिली तर काय होते? ती खराब होते. त्याची ऊर्जा डिस्टर्ब होते. आपण जर चुकीच्या संगतीत राहिलो किंवा आपण जर सारखं अशा आपल्याभोवती करणी बाधा कोणी काय केलं किंवा नकारात्मक विचार राहिले, तर आपल्या सगळ्या ऊर्जा काय होतात? खराब होतात. म्हणजे सहित सगळं खराब होऊन जातं आणि आपल्या जीवनात अनेक क्रिटिकल प्रॉब्लेम येतात. छोटे-मोठे प्रॉब्लेम येतात आणि कामं होत नाहीत. मग त्या ऊर्जा खराब होण्यामागे ग्रहदोष असू शकतो, भूतबाधा असू शकतं, पिशाच बाधा असू शकते, करणी बाधा असू शकते अथवा आपण आपले विचार असू शकतात, आपली संगती असू शकते, आपले जोडीदार असू शकतात किंवा घरातलं वातावरण असू शकतं. अशा अनेक गोष्टी मॅटर करतात. असं कोण आहे की ज्याच्याकडे खूप सारा पैसा आहे, पण तो खुशच आहे 100%? असं कोणीच नाहीये दुनियामध्ये. नुसता एक गोष्ट असून कोणी खुश नाही राहू शकत. पैशाची ऊर्जा असते खूप चांगली, पैसा हवा आहे. परंतु जो पैसा येतोय त्याचा उपभोग घेता आला तर तो तुमच्या कामाचा आणि चांगल्या मार्गातून. पैसा तर खूप सुंदर आहे. पण तुम्ही कर्म काय करता, कुठल्या मार्गातून कमवता यावरती तुमचं सुख अवलंबून आहे. चोरीमारी केली तर त्या पैशाचा उपयोग घेऊ शकाल का? नाही घेऊ शकणार. सारखं चोरून लपूनच काहीतरी खावं लागेल, ठेवावं लागेल, काही नाही. पण कष्ट करून मिळवला तर त्याची ऊर्जा कशी राहते? हां, मी माझ्या कष्टाने मिळवलाय. मी जरी रिक्षा चालवत असलो, झाडत असलो तरी. कारण ते कष्ट आहे त्यामागे सकारात्मक ऊर्जा आहे. मग ऊर्जा जशी ह्या सगळ्या ऊर्जांचे प्रकार आहेत. जसं ह्या ऊर्जांचा वापर होतो वेळेतच, म्हणजे एक्सपायर व्हायच्या आतच जर ऊर्जा वाढवली आणि आपण काम करत राहिलो. एखादी बाटली एक्सपायर होते. एक्सपायरी डेट आहे प्रत्येक. माणसाची एक्सपायरी डेट 80, 90, 50, 60 वर्ष. म्हणजे जसा तुमचा मेंटेनन्स, जसा कारचा, गाडीचा मेंटेनन्स तसं. जसं गाडीमध्ये इथेनॉल मिश्रित पेट्रोल टाकलं, तर जास्त दिवस गाडी एव्हरेज नाही देणार, इंजिनचं काम निघणार, बाकी काय-काय कुरकुरीत चालू होणार. तसं आपण चुकीचं अन्न खातोय, फास्ट फूड खातोय, अनेक गोष्टी करतोय आणि त्याचबरोबर आपल्या अवती-भोवतीची लोकं किंवा आपल्याला चांगलं-वाईट बघणारी लोकं आपल्या संगतीत किती आहेत, त्यावरून आपली अनेक गोष्टींची आपल्या ओराची एक्सपायरी डेट, आपली एक्सपायरी डेट ठरली जाते. कोणी तारण-मारण केलं तर काही लोकं खूप आजारी पडतात, मरून जातात. कर्णीबाधेचा प्रकार केला तर तेही असेच छोटे-छोटे मरून-मरून जातात एकदम. म्हणजे बारीक त्यांना काहीच अंगी लागत नाही. म्हणजे अनेक प्रकारे, अनेक गोष्टी ऊर्जा आपल्याला प्रभावित करून आपल्या जीवनात जो इफेक्ट टाकतात, त्यामधून सकारात्मक किंवा नकारात्मक गोष्टी ठरवतो. परंतु यामध्ये सगळ्यात चांगल्या आयुष्यात गोष्टी घडतील असं नव्हेच. रेकी असा प्रकार आहे, ही बी एक नॅचरल ऊर्जा आहे. जसं तुम्ही कोळसा वापरता, संपतो कधी? अक्षय चालू असतं. पेट्रोल, डिझेल निघतंय जमिनीतून. नॅचरल आहे ना सोर्स. तसा रेकी ही एक ऊर्जा नॅचरल सोर्स आहे. देवाने अनेक प्रकारच्या ऊर्जा बनवल्यात. तंत्र, मंत्र, शस्त्र, अस्त्र, कायदा, कानून सगळं बनवलंय का नाही? चांगल्यासाठीच बनवलंय. पण कोण कसा वापर करतो आणि कोणाच्या जीवनावरती काय इफेक्ट होतो यावरती डिपेंड आहे. रामाच्या काळात रावण होते. कृष्णाबरोबर कंस मामा होते. होते की नाही? आपल्या काळात सगळं चालू आहे. रावण बी आहे, वृत्तासुर आहे, राक्षस आहे, सगळं चालू आहे का नाही? खून, दरोडे, मारामारी, युद्ध, अहिंसा, कुठे शांतता आहे का? रेप चालू आहेत, आजारपण आणि जेवढा खर्च वाढतोय
हे शिकण्यामागचा उद्देश काय, जेवढा खर्च वाढतोय, तुम्ही मेडिकल असोल, क्लेम जरी असतील लाखो रुपयाचे, तरी तुम्हाला वाचवण्यासाठी पैसा आणि औषधं नाही उपयोगी आहेत. 100% तुमचं शरीरही चांगलं असलं पाहिजे. सगळ्यांना माझा आवाज येतोय ना बरोबर? ओके. नेटवर्क बघून घ्या. बाकीचे ज्यांना येत नाही त्यांनी. तर या काळात नॅचरल सोर्स आहे आणि हा जो नॅचरल सोर्स आहेत ना, जसं शाळेत जातो, शिक्षण घेतो, तसं त्याचं एक शिक्षण असतं आणि या शिक्षण पद्धतीतून तुम्हाला शिकवलं जातं. फक्त यात दीक्षा दिली जाते. त्याला आपण अनुग्रह थोडक्यात म्हणतो, दीक्षा म्हणतो. रेकीचा दीक्षा देऊन तुमच्या हातातली चक्र ऍक्टिव्हेट केली जातात. जसं पेट्रोल, गाडीमध्ये पेट्रोल टाकलं, गाडी चालू होणार. तसं तुमच्या हाताची चक्र खुली केली, ऍक्टिव्हेट केली, की तुमचं रेकीचं काम चालू होणार. आलं लक्षात? म्हणजे रेकीची कन्सेप्ट कशी आहे समजली? म्हणजे कुठल्याही गाडीला चालू करण्यासाठी बटन दाबावं लागतं आणि बटन दाबणारा शहाणा माणूस लागतो. शहाणा म्हणजे गाडी चालवा येणारा. नाहीतर काय होतं, गाडी बिघडते. म्हणजे कुठेतरी ऍक्सिडेंट होतो. म्हणून जिथे कुठे तुम्ही ही शिकणार आहे विद्या, ती प्रॉपर शिकून घ्या. शेवटच्या क्षणापर्यंत शिकून घ्या. याचा तुम्हाला नक्की फायदा होईल. तर अशा रीतीने आपण रेकीची कन्सेप्ट समजवण्याचा प्रयत्न केला सगळ्यांना समजली असेल तर प्लीज कमेंट बॉक्समध्ये वाय टाका, यस टाका तुमच्या सोयीप्रमाणे. मी तुम्हाला रेकीची कन्सेप्ट सांगितली. आता रेकी कुठून आली, काय आली, थोडं 5-10 मिनिटांमध्ये सांगून आपण त्याला आता पुढे जाऊयात. यस, समजलं. आता बघा, आपण या जगामध्ये जगत असताना आपल्याकडं बघा, आपण जो मनुष्य निर्माण झालो किंवा आपल्या जीवनात जे काय हे सगळं बघतोय आपण, ऊर्जा किंवा कसं आलो, थोडस आपण आपल्याला जर बघितलं, आपलं जर आत्मपरीक्षण केलं मित्रांनो, तर आपण कशी सुरुवात झाली? आपण डायरेक्ट माणूस नाहीये झालेलो. त्यामागे एक मोठी प्रक्रिया झालेली आहे. सैलॅंथ्रोपस, कॅन्डेन्सिस, ओरारिनट्युजन्सिस असं मनुष्य प्राण्याची निर्मिती झाली होती. ऑस्ट्रालोपिथिकेस, त्याचं रूपांतर पुन्हा आफ्रिकॅनस मध्ये झालं. ॲस्ट्रालोपिथिकेस, पॅराथ्रोपस रोबोटस, त्यानंतर त्याची प्रगती झाली पॅराथ्रोपस बोईसेई. त्यानंतर होमो हॅबिलिस आला, थोडासा चालायला लागला, त्याला जरा कळायला लागलं. नंतर होमो इरेक्ट्स आला. तो का आला? त्याला शस्त्र चालवायला लागली. आणि त्यानंतर काय आला? होमो निअँडरथल आणि होमोसेपियन्स. मित्रांनो, मी हे जे दाखवतोय तुम्हाला, आपली प्रगती झाली, एआय पर्यंत आपण आलोय, परंतु ते असे बनत आलेलो आहे. या सगळ्यांमध्ये ऊर्जाच काम केली आणि ऊर्जेने चालू. होमोसेपियन्स आणि निअँडरथल याच्यामध्ये खूप एक साम्य होतं. फक्त निय जो होमो निअँडरथल आहे त्याला भाषा येत नव्हती आणि होमोसेपियन्स आहे त्यांना जरा भाषा समजत होती. दोन्ही माणसं ताकदवान होती. पण ह्यातली फक्त होमोसेपियन्स जगली आणि होमो निअँडरथल ही संपुष्टात आली. का? तर आपल्यामध्ये फक्त सेपियन्स मध्ये कम्युनिकेशन साधन होतं. कम्युनिकेट करता येत होतं. काय चावलं, हे ओरडतंय, कोणी हाक मारलं की बघतंय, बोलवतंय. हा फरक आहे आपल्यामध्ये. म्हणून माणूस जगला आणि पुढे आला आणि आज इथपर्यंत प्रगत केली. याच माणसाने लहानपणापासून आतापर्यंत ऊर्जेचे प्रकार पाहिले. आता ही जी लोक होती तेव्हा यांना डॉक्टर होतं का? कुठले वैद्य होते का? काय होतं का बाबांनो? म्हणजे राम भरोसे. जे काय असेल ते कोणाच्या जीवावरती? देवाच्या जीवावरती, देवाच्या ह्याच्यावरती. म्हणजे आजही बघा अंदमान निकोबार ठिकाणी कसे लोक राहतात? आपल्यासारखे आहेत का तिथं? त्यांच्यात जर घुसला तर ते धनुष्यबाणासारखं मारतात, मारून टाकतात. अजून तिथली ती 40-50 लोक काहीतरी आहेत तिथं अजून. नॅचरल आहे तिथे, दवाखाना कुठलं काय सोय नाहीये. आपल्यासारख्या माणसाला एंट्री सुद्धा देत नाहीत ते लोक. लक्षद्वीप सारख्या ठिकाणी. तरीही माणूस जगलाय. त्यांना कोरोना बिरोना कोणी मारू शकला नाही. त्यांची किती शरीर कसं आहे, कारण ते नेचर जोडल्या गेलेले आहेत. निसर्गासोबत जोडल्या गेलेले आहेत. आपण काय झालोय? एआय, मोबाईल अनेक तंत्रज्ञानाच्या जोरावरती पुढे तर चाललोय, त्यासोबत तितक्याच वेगाने आपला आयुर्मान कमी करत वेगाने माग सुद्धा चाललेलो आहे.
एकीकडे प्रगती आहे आणि दुसरीकडे अधोगती आहे. आजचं मुलग जेवताना मोबाईल शिवाय जेवतंय का किंवा टीव्हीच्या कार्टून शिवाय जेवतंय का बाबा? त्याला गप करायचं म्हणलं की मोबाईल द्यावा लागतोय. म्हणजे बघा काय परिस्थिती आहे. तुमच्या आसपास किती घटना घडतात. कितीतरी छेडछाडीच्या केस असतील किंवा रेपच्याच केस असतील किंवा खून, दरोडे असले काय घरात भांडणं-तंडणं किंवा स्त्रियांना सन्मान न करणं, पुरुषांना होणारे त्रास कामामध्ये, ऑफिसमध्ये, बिझनेसमध्ये, अधोगती किंवा प्रगती खूप याच्यामध्ये आहोत ना. मग यातून आपल्याला जर बाहेर पडायचं असेल आणि निसर्गासोबत राहून आपल्याला या एआय तंत्रज्ञानासोबत पुढे जायचं असेल, तर आपल्याला आपल्या ऊर्जा बदलणं, आपल्याला ऊर्जा केंद्र ठीक करणं. ऊर्जा केंद्र का सांगितली लक्षात घ्या. कोळशापासून ऊर्जा बनते, रेल्वे पळते, लाईट बनते, पाण्यापासून लाईट बनते, रेखीव ऊर्जापासून आपला ओरा क्लीन होतो आणि 7 चक्र अलाईन होतात. सांगायचंय काय? प्रत्येक गोष्टीला कसं सूड आहे, तसंच या रेकीचं जे आहे सूड ते आपल्या 7 चक्रांवरती आणि ओरावरती काम करतं. 7 फेरे, 7 चक्र, 7 ग्रह सगळं 7-7 मध्ये डिव्हाईड झालेले 7th डायमेन्शन 7 वेगवेगळे डायमेन्शन असतात त्यामध्ये दुनिया. आणि यामध्ये आपण आहोत. प्रत्येक गोष्ट 7 क्रियेमध्ये विभागली गेलेली आहे. मेन 7 क्रिया. त्याच्या आधामध्ये उपविभाग भरपूर आहेत. तशी 114 चक्र आहेत ना आपल्या शरीरात. परंतु मेन क्रिया करणारी, कार्य करणारी चक्र 114 आहेत आणि 7 चक्रांना जोडलेल्या 72,000 नाड्या आहेत आणि 72,000 नाड्या म्हणजे शंकिनी, डाकिनी, अकिनी, यक्षिणी, अमुक, तमुक, तमुक इतक्या नाड्या आहेत. आता एक नाडीचं सांगता येतं का? त्याचबरोबर किती वायू आहेत? प्राणवायू खूप आहेत. धनंजय वायू, अपान वायू, उदान वायू काय काय आहे? प्राणवायूच आहे. मग रेकी ऊर्जा प्राणावर काम करते. जो तुम्ही वायू घेता, जी ऊर्जा घेता, ती त्या मार्फत हातातून आणि श्वासामार्फत तुमच्या शरीरात शुद्धता पसरवते. जिथं कुठं तुम्ही हात ठेवल, तिथं तुम्हाला आराम मिळतो. ज्या प्रॉब्लेममध्ये फसला आहात, त्यातून 7 चक्र जर अलाईन झाली, तर सगळे प्रॉब्लेम, कुठल्याही बाधा असतील, तर त्याचं तुम्ही निवारण करू शकता. सांगण्यामागे एवढंच तात्पर्य आहे. 15-20 मिनिट मागे सांगितलं हे, की तुम्हाला समजावं. तुम्हाला कन्सेप्ट समजली का रेकीची? मी डायरेक्ट रेकीला हात घालण्या अगोदर, पुढे जाण्या अगोदर, की ही विद्या प्राचीन विद्या आहे. भारतातीलच विद्या आहे आणि या विद्याला पुढे घेऊन जाणारे भारतातीलच लोक आहेत. परंतु आता ही विद्या आपल्याकडून अनेक ठिकाणी फिरत गेली आणि फिरून आपल्याकडे आली. म्हणून आपण तिला जापनीज नाव दिले रेकी. रे आणि की. जापनीज नाव आहे रेकी. आपल्या इथं बोलतात अश्विनी विद्या, हस्तस्पर्श विद्या, ऊर्जा सुद्धा बोलतात. चला आता ह्या रेकीचा थोडासा इतिहास, भूगोल 5-10 मिनिटं पाहून पुढे जाऊयात. जरा तुम्हाला प्रतिमांच्या माध्यमातून समजेल बऱ्याचशा गोष्टी. आता तुम्हाला माझ्याबद्दल तर बरीचशी माहिती सांगितलेलीच आहे मनोरकर सरांनी. बघा, हे जे आपलं आहे ना, ती पीडीएफ तुम्हाला दिसते बरोबर. आता कोणी रेगा मार, कोणी काय कर, आपण काय लहान नाही. त्यामुळं मोबाईल पासनी 2 बोट लांब थांबायचं. जे आपण बघतोय, सर सांगतायत, गुरुजी सांगतायत, ते नीट ऐकायचं. आलं लक्षात? आता माझ्याबद्दलचा परिचय तुम्हाला सरांनी दिलेलाच आहे. आणि हा जो बऱ्याच गोष्टी की अध्यात्माची सुरुवात तसं आश्रमातच माझं वाढ झालेली आहे. अनेक गोष्टी आपण शिकलेल्या आहोत. अनेक लोकांना मदत करत असतो. योग साधना वगैरे, आत्मशुद्धी, सप्तचक्र जागरण आणि मानसिक लेव्हलवरती आपण डेव्हलप करत असतो. शैक्षणिक, व्यावसायिक गोष्टी आपण माझं बी-एड झालेलं आहे. बी-ए झालेलं आहे आणि एम-एचं टाकलं नाही, एम-ए सुद्धा केलेलं आहे. समाजसेवा, आध्यात्मिक गोष्टी केलेल्या आहेत. नाथ संप्रदाय, दत्त संप्रदाय आणि आदिमातेच्या चरणातून त्रिविक्रमाच्या आशीर्वादाने आज पुढे चाललेलो आहोत. समाजसेवा, आध्यात्मिक जागृती आणि आपण करत त्रिविक्रम योगी क्रियाज अँड हिलिंग अकॅडमीची स्थापना केली आणि त्यातून अनेक गोष्टी आपण करत आहोत.
आणि पुढे चाललेलो आहोत. आपलं एकच आहे शांतता, प्रेम वगैरे प्रेम, अहिंसा आणि सगळ्यांपर्यंत ही विद्या पोहोचवणं आणि त्याचा सगळ्यांना लाभ मिळणं. आजच्या दुनियात डॉक्टर मिकाऊ सरांनी रेकी एक शिवशक्ती, त्यांनी नाव रेकी दिलं, आपण तिला शिवशक्ती म्हणतो. कारण ह्यामध्ये पंचतत्वात शिवजींची एनर्जी काम करत असते आणि ही शिवशक्तीच आपल्याला पुढे घेऊन जात असते, आपल्या जीवनात बदल करत असते. रेकीने आपल्यामध्ये खूप सारे बदल होतात. काइंडनेस, इंटेन्शन, आपले ओरा असेल, प्रेम असेल, सगळं बॅलन्स होतं आपलं स्पिरिच्युअल जीवनामध्ये. ब्लेसिंग आणि आपलं चांगलं स्पिरिच्युअल जीवन म्हणतं. रेकी ऊर्जा, रेकी हा उसोई सरांनी बनवलेला प्रकार आहे आणि म्हणजे त्यांनी साधना केली म्हणून त्यांना तो देवाच्या आशीर्वादाने मिळाला. तर हे डॉक्टर मिकाऊ सर जे आहेत ते 19व्या शतकाच्या अखेरीला जपानमधील क्योटो या शहरामध्ये ख्रिश्चन धर्माचे विद्यापीठ होतं. तिथे एक धर्मोपदेश शिकवत होते, शिक्षण देत होते. तर ते कुलगुरू होते. त्यांना शिकवत असताना असंच बायबल शिकवत होते. पोरांनी विचारलं, की त्या बायबलमध्ये हाताने स्पर्श केल्यावर बरं होतं, अमुक होतं, तमुक होतं. त्यांना म्हणाले, की खरंच बरं होतं, तर ह्याचा काय प्रूफ आहे? त्यांनी 2-3 दिवस अनेक पुस्तकं वाचली, शोध घेण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर त्यांना काहीच हाती लागलं नाही. मग शेवटी त्यांनी पोरांना आणि उत्तरं देऊ शकत नाही म्हणून त्यांनी राजीनामा दिला आणि ह्या ऊर्जेच्या शोधाकरता निघाले, की हा जो प्रकार आलेला आहे तो कुठं आहे, कुठं शिकाय मिळेल आणि याचा शोध कसा मी लावू? आणि त्यानंतर पुढच्या गोष्टी त्यांनी शोधायला सुरुवात केली. त्यांनी धर्मशास्त्रावर डॉक्टरेट केली वगैरे होते. बऱ्याचशा मठांना भेटी दिल्या. बौद्ध सूत्राविषयी जाणून घेतलं. आपल्या वाराणसीमध्ये, हिमालयामध्ये किंवा आपल्या तिबेटसारख्या ठिकाणी ते फिरालेले आहेत आणि त्यांनी संस्कृत सुद्धा शिकलेलं आहे. आणि त्यांनी हे जाणत असताना, फिरत असताना आपल्या इथं त्यांना माहिती मिळाली, की अशी काही साधना असते, की त्या पुस्तक एक बुक मिळालं. त्या बुकमध्ये त्यांना समजलं, की अशी साधना असते आणि आपल्या इथल्या काही साधूंनी सांगितले, की साधना असते. 21 दिवस करायची असते आणि असं-असं केल्यावरती ते मिळतं. पण पूर्ण माहिती दिली नव्हती कशी करायची काय. त्यानंतर ते पुढं तो आणखीन गेले ते बुक घेऊन. त्या पुस्तकामध्ये अनेक चिन्ह होते, सिम्बॉल्स होते. त्याचा बघितलं आणि मेळ बसवण्याचा प्रयत्न केला आणि त्या गोष्टी जाणून घेण्याचा प्रयत्न केला. मग त्यांना पुढे गेल्यावरती तिबेटसारख्या ठिकाणी तिथं त्यांना माहिती मिळाली, की 21 दिवस ह्याची साधना करावी लागते. बिना अन्नाचं तिथं राहायचं असतं. फक्त पाणी थोडंफार घेऊ शकता तुम्ही. मग त्यांनी कोरियामा या पहाडावरती जाऊन साधना केली आणि त्यानंतर त्यांना ती विद्या प्राप्त झाली. म्हणजे 20-21व्या दिवशी त्यांना एक म्हणतो ना बेशुद्ध पडणे, अचानक त्यांची शुद्ध हरपली. एक सफेद प्रकाश आला ईश्वराचा आणि त्यांना त्यातून बाहेर म्हणजे विवेकची सिम्बॉल दिसते त्यांनी जे पाहिलेले वगैरे, बौद्ध मंदिरांवरती वगैरे आणि त्यानंतर त्यांनी ते पुढे निघाले आणि त्यांच्याबरोबर काही इन्सिडेंट घडले आणि त्यातून त्यांनी सगळीकडे प्रचार करण्याचा सुरुवात केली आणि अशी त्यांची साधना होती. आता यात खूप डीपमध्ये गेलं तर तुम्ही हळू समजेल तुम्हाला चालता बोलता सांगेल मी. तर डॉक्टर हयाशींनी आध्यात्मिक अध्यापन बी केलं, आध्यात्मिक लोकांना दीक्षा बी दिल्या. त्यांचे पहिले शिष्य होते जिजारो हयाशीच. आणि हयाशींनी टोकियोमध्ये उपचार केंद्र सुरू केलं 1935च्या दरम्यान. आणि हवायो टकाटा मॅडम एक त्यांचा खूप मॅडम होत्या. त्यांना कॅन्सर, डायबिटीस अनेक रोग होते. त्या त्यातून बाहेर पडल्या. त्याचबरोबर आपल्याही रेकीमध्ये शिकत असताना अनेक लोक अडचणीत असतात आणि अनेक लोकांना आपण अडचणीतून बाहेर काढले. बरेच आजार मोठे-मोठे त्यातनी बाहेर पडतात लोकं. त्याचबरोबर घरगुती समस्या असतात किंवा कुठल्या त्रास असतात त्यातूनही बाहेर पडत असतात. तर आपले YouTubeला सगळे एक्सपिरियन्स आहेत. तुम्ही लोकांचे ऐकू शकता. आणखी तुम्हाला ऐकायला मिळतील. अशा पद्धतीने तिघांनी मिळून रेकीचा प्रचार-प्रसार केला. आता डॉक्टर मिकाऊ सर, हयाशी सर आणि तकाटा मॅडम यांनी रेखेचा खूप प्रसार केला. डॉक्टर मिकाऊ सर गेल्यानंतर हयाशी सरांनी प्रचार केला. तोवर डॉक्टर मिकाऊ सरांनी 2000 ते 1900 आसपास शिष्य बनवले. त्यांनी पुढे कार्य नेलं आणि यांना दीक्षा दिल्या आणि त्यानंतर यांनी कार्य जगभरात नेलं आणि अशाच गोष्टी पुढे घेत गेल्या. रेकी शिकत असताना नेहमी आपण आपल्या स्वतःचे आभार मानायचे, रेकीचे आभार मानायचे, थँक सो मच म्हणायचं. ह्या गोष्टी पुढच्या आहेत त्या तुम्हाला मिळतील. आता औरा वगैरे काय असतो ते तुम्हाला सांगतो. प्रत्येक व्यक्तीचा एक औरा असतो.
चांगला किंवा वाईट. उदाहरणार्थ, एखादी चांगली व्यक्ती तुमच्या समोर खूप उंचपुरी आहे, हसरी आहे आणि त्याच्यामध्ये खूप काही सकारात्मक गोष्टी भरलेल्या आहेत आणि पॉझिटिव्ह बोलतो आणि त्याला खूप सक्सेस सुद्धा मिळतो. त्याच्याकडे बघून तुम्हाला काय वाटतं? मोटिवेशन घ्यावं. तो चांगला व्यक्ती, तो असं तुम्हाला मदत करेल किंवा त्याच्याकडून आणखीन काय-काय तुम्हाला शिकण्यासारखं असतं आणि तुम्हाला तो आवडतो. पण एखादा रडका व्यक्ती असेल, सारखा रडतोय किंवा कुरबुर करतोय, गाराणी सांगतोय, सारखं निगेटिव्ह बोलतोय, तर त्याच्यापासून तुम्हाला सकारात्मकता वाटते का? किंवा पॉझिटिव्ह वाटतं का? नाही वाटत. आपलीच ऊर्जा डाऊन होते. की आपल्याला वाटतंय आपल्यापेक्षा म्हणजे त्याला वाटतं माझ्यापेक्षा हे जे प्रॉब्लेम मोठे आणि आपले काहीच नाही आणि आपल्याला वाटतं माझे प्रॉब्लेम मोठे आहेत, त्याचं काहीच नाहीये. आणि असे एकमेकाचे सख बनतात म्हणजे एकदम जोडीदार बनतात आणि रडतात एकमेकाच्या खांद्यावर ठेवून खांदा आणि जीवनात काहीच प्रगती करत नाही. तसंच जीवनात घडत जातं. म्हणजे जसं बघल तसं जीवन बदलवू शकता तुम्ही. पण ते बदलवण्यासाठी त्या प्रक्रियेतून जावं लागतं. औरा असा प्रकार आहे माणसाचा, तुम्ही जर सकारात्मक बोलला, उदाहरणार्थ धरून चाला, की तुम्ही स्वतःच्या डोक्यावर हात ठेवा आणि म्हणा, की "1 मिनिट मी आजारी आहे." कसं वाटतं यातून तुम्हाला? करून बघा. क्षणभर म्हणा, की "मी आजारी आहे." म्हणा आणि कमेंट बॉक्समध्ये टाका, की कसं वाटतंय तुम्हाला? चांगलं वाटलं हे स्वतःला म्हणून की वाईट वाटलं? थोडंसं वाटतंय ना कसं तर असं अनवेल फील होतंय ना. आता तुम्ही स्वतःला म्हणा, "मी चांगला आहे. मी एकदम स्ट्रॉंग आहे. मी धष्टपुष्ट आहे." बरोबर? म्हणून बघा, तुमची ऊर्जा चेंज होते. म्हणजे आपला प्रत्येक शब्द हा ब्रह्म असतो आणि आपण प्रत्येक जे काम करतो, ते विष्णू असतं आणि प्रत्येक कामाचं जे काय फळ मिळतं, चांगलं, वाईट किंवा ते काम संपवून, तर आपण शिव बनतो. तृप्ती मिळते आपल्याला एकतर समाधान मिळतं. पण हे मिळण्याकरता ब्रह्म, विष्णू, शिव ह्या तिन्हीची शक्ती जर एकत्र असेल, तर ते नाव बनतं दत्तगुरु आणि सर्वोच्च देवता म्हणतो आपण. सगळ्या ब्रह्मांडावरती राज्य करणारी देवता एकच दत्तगुरु आणि त्यानंतर बाकीचे देवी देवता वगैरे, वगैरे आहेत. ही जी ऊर्जा येते, ती साक्षात दत्तगुरूंपासून येत असते आणि ती प्रत्येक कणाकणात आहे. मग तुम्ही आफ्रिकेत काय गेला, इंडियात काय आला, कुठं जरी जाऊन बसला पाताळात, आकाशात, तुम्ही म्हणला रेखी ऊर्जा प्रवाहित हो, तरी तुमच्या हातामध्ये ती येणारच. कारण देव, दत्तगुरू बाप्पा सगळीकडे आहे. आता ह्याचं रूपांतर आपण देवाचं मध्ये आधी बरीच लोकं सांगत नाही. त्याचं असं कारण असतं, की ते कुठल्या जाती धर्माशी बांधून, देव कोणाचा काय माझा ना तुमचा. जो भक्ती भक्ती करेल त्याचा. म्हणजे जैसे ज्याचे कर्म तैसा त्याचा देव. मानलं तर आहे, नाही मानलं तर काही नाही. या दुनियेत. ही शक्ती जी येते ना, ती तिथून येते. कारण सायन्स जरी कुठे जरी मन कुठे हे तर सायन्सला, विज्ञानाला गावलंय का? ते मन आलं कुठून? हे तर कुणाला सांगता येतंय का? किती सूक्ष्म गोष्टी आहेत. सगळे म्हणतात, की बिग बँग थिअरीतून सृष्टीची निर्मिती झाली. पण ती करणारा कोण होता हे कोणी सांगितलं का? ते धूलकण, हेलियमचं कण कसं जमा झालं? ते सगळे एकदम कण कसे ऑक्साईड वगैरे जमा झालं, हेलियम वगैरे, वगैरे आणि ते फुटलं कसं? त्याच्यामागे कोणतरी असेल ना फोडण्यामागे एनर्जी तयार करताना. मग प्रत्येक कणातून म्हणजे इलेक्ट्रॉन, प्रोटॉन, न्यूट्रॉन, सकारात्मक, न्यूट्रल आणि निगेटिव्ह या गोष्टी असतात. ह्यात मान्य आहे तुम्हाला? इलेक्ट्रॉनवरून, प्रोटॉनवरून आणि न्यूट्रॉनवरून. न्यूट्रॉन न्यूट्रल, पॉझिटिव्ह आणि इलेक्ट्रॉन आपण निगेटिव्ह. पॉझिटिव्ह, निगेटिव्ह सेलला सुद्धा असतं. तसंच आपण माणूस आहे. आपली भांडणं वगैरे झाली तर आपल्याला चांगलं नाही वाटत. खूप अनवेल वाटतं. आपल्याला नको वाटतं. आपण सोडून द्यावं, मरून जावं, कुठलं काम नाही झालं, नोकरी नाही लागली, काय नाही, आपलं जीवनच संपलं एका नोकरी नाही मिळाली म्हणून. आपल्या घरातलं कोण नाही चांगलं वागलं तर जीवन सुसाईडच करावं. कुणी काय त्रास देत असेल तर वाईट विचार काय, काय नाही ह्या दुनियेत चाललं. पण ते कुणावरती फरक पडतोय? ओरावरती फरक पडतोय. ओरा डिस्टर्ब करतोय. ओरा जर फोडला तुमचा, सूक्ष्म असतोय ओरा. आध्यात्मिक चांगलं असेल तर ओरा खूप स्ट्रॉंग असतो. म्हणजे ओरा जो असतो चांगला, वाईट, तो आपल्या लेयर असतात.
ओराच्या आध्यात्मिक, व्यक्तिमत, मानसिक ओरा, मेंटल ओरा, कळलं या 4-5 ओराच्या लेयर आहेत आणि त्या लेयर फोडून आपल्यामध्ये एखादी गोष्ट प्रवेश केली, की ते आपण काढताना खूप त्रास होतो. भूतबाधा झाली ना, तर आध्यात्मिक ओरा फोडतो. वीकनेस आपण भक्तीत कुठे कमी होतो, तिथून ते फोडून आपल्यामध्ये प्रवेश करतं आणि त्या माणसाला शरीरामध्ये त्रास देतं. म्हणजे तुम्ही मरायच्या अगोदर 6 महिने तुमचा ओरा काळा पडतो. मरायच्या अगोदर 6 महिने तुमचा ओरा काळा पडतो आणि त्या माणसाला 6 महिन्यांनी मृत्यू येतो. ओराची कन्सेप्ट अशीच आहे. तुमचा जर ओरा पांढरा वगैरे असेल, तर खूप तुम्हाला छान वाटणार. रेड असेल, तर तुम्ही खूप रागीट असणार, डॅशिंग असणार. अशा गोष्टी असतात. आता ओरा असतो प्रकार थोडाफार समजवण्याचा प्रयत्न केलाय. आता ही जी तुम्हाला जी पी मी दाखवत होतो ओराची, चांगला आणि वाईट. एक सेकंद. तुमचा जर पॉझिटिव्ह ओरा असेल, तर तुम्ही आपल्या जीवनामध्ये खूप सारे बदल करू शकता आणि हे बदल करून आपलं जीवन खूप चांगलं बनवू शकता. आता जो ओराचा प्रकार काय असं ओराची पी काय होते खालीवर झालेली आहे पी-डी-एफमध्ये. त्यामुळे सांगता मला जरा ते तिसरंच येतंय कारण त्याला दीक्षा द्यावी लागते आणि दीक्षा दिल्याशिवाय ते शिकवणं योग्य नाहीये. दीक्षेचा आपण उद्या बघू. जो ओरा असतो बघा, ज्याचा ओरा खराब असेल, तर तो असा बघा दिसतो आणि ज्याचा ओरा बघा खराब आहे. कसा असतो? आळशी असतो. त्याच्याकडे कुठलं काय कुठल्याच गोष्टी नसतात. अनेक गोष्टी डिस्टर्ब आहेत त्याच्यामध्ये. अनेक कलर दिसतायत. चांगलं, वाईट असं. त्याच्यामध्ये कुठलं काय पेशन्स नाही, बॅलन्स नाही. काळपट आणि तपकिरी रंगाचं झालेलं आहे. अनेक विचार करत बसतो. चांगलं काहीच घडत नाही. रिलेशनशिप बिघडतं आणि अमुक बिघडतं. सगळं जीवन बिघडतं आणि इथं चांगला ओरा असला ना, त्याचं एकदम 7 म्हणजे प्रकाश कसे पडतात इंद्रधनुष्याचं, तसा ओरा बनतो आणि त्याच्या जीवनामध्ये क्लॅरिटी असते. अनेक जीवन चांगल्या पद्धतीने बदलतं आणि जीवनामध्ये वेगवेगळे अनुभव येतात आणि हे कशाच्या माध्यमातून होतं, तर आपला ओरा आधी चांगला असावा लागतो. नंतर 7 चक्रावरती काम करता येतं. आणि आपला ओरा बघण्यासाठी आपण आपल्या हाताच्या मध्ये भिंतीकडे जर बोटं केली, आता हे तुम्हाला दाखवतो. हे जे ओराचं थोडंसं सांगितलं. आपल्या बोटातून ह्या हातामधून पांढरा कागद घेतला एखादा, असा. एखादा कागद घेतला पांढरा आणि तुम्ही जर त्यावरती असा हात ठेवला किंवा पांढऱ्या भिंतीवरती ह्यातून जर बघितलं, तर तुम्हाला त्याच्या ओराची माहिती मिळते. कलर दिसतो तुमच्या ओराचा. मग कुठलाही दिसेल काळा, पांढरा, निळा, हिरवा, लाल, तो तुमचा ओरा. पांढरा असेल तर खूप चांगला आहे. म्हणजे नंतर डिस्टर्बही होत असतो. तर तुम्ही बाजारात गेला, बाजारातून आला कंटाळा येतो. ओरा डिस्टर्ब होतो. तुम्हाला आळसपणा वाटतो. हात-पाय धुतले की पुन्हा फ्रेश वाटतं. अनेक लोकांच्यात गेलं की जसं धुळीतनी गेला की धुळकण उडतात. तसं अनेक लोकांच्यातनी गेला की अनेक मेंटल तऱ्हेची आणि अनेक ओराची लोकं असतात पॉझिटिव्ह, निगेटिव्ह. त्याचा इम्पॅक्ट आपल्यावरती होतो. ऑफिसमध्ये दिवसभर काम करता तेव्हा बरं वाटतं. परंतु संध्याकाळी गर्दीतनं येताना तुम्ही थकून जाता. त्यावेळी तुम्हाला अनेक लोकं चिकळतात, जवळून जातात, कोणी रडत त्याच्या त्याच्या काय चाललंय ते त्याला माहिती. त्यामुळे ओरा डिस्टर्ब होतो, कंटाळता. जेवढं दिवसभर कंटाळत नाही, तेवढं तास 2 तासाच्या प्रवासात कंटाळता. कारण अनेक लोकांनी तुमच्या ओरावरती अ, हमला करणं किंवा अटॅक करणं, असे अटॅक होत असतात चालता-बोलता, जाणे-अनजाणे पद्धतीने आणि त्यामुळे ओरा डिस्टर्ब होत असतो. तर आपण कुठल्याही कागदावर ठेवा तुम्ही हात किंवा भिंतीवरती पांढऱ्या, व्हाईट पाहिजे. त्यात एकटक बघायचं असं काही 60 सेकंद. असं हाताच्या मध्ये असा हात ठेवायचा आणि एकटक बघायचं ह्याच्यामध्ये. आणि काय कलर दिसतोय बोटांच्या मध्ये विजिबल होतो. तो कलर म्हणजे तुमचा ओरा. तो कलर म्हणजे तुमचा ओरा असतो. तर सगळ्यांनी चेक करून बघा आपल्या शरीराचा कलर काय आहे? आपल्या ओरा पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे? बोटाच्या मधून पाहायचं इथून इथून किती सोपं आहे. आणि तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाका की सर असं दिसतोय कलर, तसा दिसतोय कलर. मी तुम्हाला त्याचं थोडं कलर दिसेल, त्या कलरचा मीनिंग काय तुम्हाला सांगेल. ठीक आहे. चेक करून बघा. थोडंसं पुढे जाण्या अगोदर बी समजेल तुम्हाला.
बघा प्रत्येकाने बघा. सर्वांनी आपला हात जो आहे हा व्हाईट पेपरवरती अशा प्रकारे ठेवा आणि या बोटांच्या मध्ये बघायचं आपल्याला काही सेकंद, तर तुम्हाला तुमचा आवरा कळेल की कोणता आहे. किंवा एकतर आपण व्हाईट भिंतीवरती जी पांढऱ्या रंगाची भिंत असेल त्याच्यावरती अशा प्रकारे हात ठेवून तुम्ही पाहू शकता स्वतःचा आवरा कसा आहे. ठीक आहे. भीमराव शेजूळ सर, की आपल्याला दिसत नाही असं पण होत आहे, त्याची प्रॅक्टिस करावं लागेल तुम्हाला, हळूहळू दिसत त्यामध्ये. ठीक आहे. कधी कधी सुरुवातीला लगेच दिसत नाही, हळूहळू एकटक बघायचं, 60 सेकंद एकटक बघा बरं. आणि आपला लगेच आवरा हा कोणत्या कलरचा दिसतोय ते सर्वांनी चॅट बॉक्समध्ये टाईप करून टाका. आपल्या बोटांच्या मध्ये ही जी आपली साईडची जी लेअर जी असते त्या ठिकाणी तुम्हाला सूक्ष्म प्रकारचे आपल्याला औरा दिसतो. आपल्याला बघा, सर्वांनी बघायचा प्रयत्न करा. व्हाईट पेपरवरती किंवा एकतर मग पांढऱ्या भिंतीवरती आपण एकदा बघायचा प्रयत्न करा. जसजशी तुम्ही प्रॅक्टिस कराल तस तसं तुम्हाला ते दिसायला लागेल तुम्हाला. बघा, रेकी म्हणजे वैश्विक आणि की म्हणजे चैतन्य, चेतना मानली जाते. आता तुम्ही स्वतःच्या हाताने बघा, थोडस तुम्हाला समजून जाईल. तुम्ही जर समजून घेतलं ओराचा प्रकार, तर तुम्हाला तुम्ही काय आहे नेमकं समजेल की आपला ओरा काय आहे आणि आपला ओरा काय नाही, हे तुमच्या लक्षात येईल. ओके. नाही, इतके मेसेज आले. काही दिसत नाही. व्हाईट दिसतोय, व्हाईट दिसतोय ना, त्यांचा पॉझिटिव्ह असतो जरा ओरा. आणि बघायचे असे, ह्यातून बघायचं असते रे. बघायचं म्हणजे काय, दुर्बीण लावायची, हा असा हात एखाद्या पेपरवर ठेवला तुम्ही पांढऱ्या असा, आणि ह्या बोटांच्या मध्ये फट राहते का, डिस्टन्स, त्यातून 1 सेकंद कंटिन्यू बघायचं असतं डोळ्याने ह्याच्यामध्ये. आणि ते बघितलं नाही, कलर येतो आपल्या बोटांभोवती, त्याला म्हणायचं ओव्हर. किंवा पिंपळाच्या पानावरती जरी कंटिन्यू हात ठेवला आणि तुम्ही बघितलं तरी समजतं. येल्लो आला, ठीक ठाक आहे ओरा. येल्लो व्हाईट मिक्सिंग बी दिसतं कधी कधी. ब्लॅक दिसतंय अलका मॅडम, तर ते निगेटिव्ह ओरा, म्हणजे तुम्ही खूप निगेटिव्ह आहात, निगेटिव्ह थॉट्स आहे, घरात बी वातावरण खराब, म्हणजे टेन्शन असू शकतं बऱ्याच गोष्टी. रेड असेल तर रागीट आहे. अं, धाडसी वृत्ती, विचार न करता निर्णय घेणं, अशा प्रकारचं आहे. बऱ्याच जणांनी ब्लॅक, रेड आणि व्हाईटच आहे, बाकी वेगळं काय कलर टाकलं नाही. हळूहळू तुम्हाला मी पुढे गेल्यावरती समजेल. ठीक आहे. पांढरं दिसत आहे. हा, डोळे बारीक करून बी बघितलं तरी चालते, असं असं करून बघितलं चालते. जरा मिचमिच्या लोकांना थोडस पटकन दिसतं असे, म्हणजे थोडं थोडं चायनाच सारखं. औराला मराठीत का म्हणतात माहितीये का? अभवालय, वलय. आपण म्हणतो ना, काय त्याची ताकद आहे, काय त्याचं टेटस आहे. त्याला बघितलं तरी किती भीती वाटते, बघितलं तरी किती छान वाटतं रामाच्या मूर्तीकडं. रावणाची 10 मुंडकी बघितली तरी किती बाई भ्या वाटतं. बाय बाय, अंधार पडला तर नकोच वाटतं बाहेर निघाय, नको बाबा कुठं फिराय, पितृ पंधरवडा आहे काळोखात असल्या, वाटतं की नाही? सूर्यप्रकाशात कसं हिंडता, सकारात्मक आणि नकारात्मक. सूर्य उगवला की, प्रकाश पडला की सकारात्मक ऊर्जा वाटते, भीती जाते, आपल्या माग प्रकाश आहे.
म्हणजे देव आहे. आणि अंधार पडला की काळोख नको वाटतं कुठं फिरायला. कुठं पडलं, काय झालं, काय घडलं, भीती वाटते. मग ह्यालाच म्हणतात साकार, काळं आणि पांढरं. आता यात थोडंसं बघा वेगवेगळं दिसतं. सकाळचं ऊन कसं पडतं एकदम कोमल, पिवळसर, अंगाला जीवनसत्व देणारं. किती छान असतं. असतं की नाही? पण दुपारच्या उन्हात बसला तुम्हाला उघडं बसा जरा 5 मिनिट म्हटलं तर बसाल का? थै नाचाल ना तुम्ही. नाही बसू शकत. ब्ल्यू कलर दिसला तरी चांगला आहे. त्यांचं हृदय चांगलं आहे. पण त्यांना अनेक लोक फसवतात. म्हणजे थोडंसं त्यांना गंडवागंडवीची कामं चालतात. त्यांना खरं प्रेम मिळत नाहीये, जीव लावत नाही असा प्रकार असतो. पण त्यांचा खूप जणांवर जीव असतो. ते खूप प्रेमळ सुद्धा असतात. पण त्यांच्याशी कोणी तेवढं त्यांचा गैरफायदा घेतात लोक असं असतं. अशा अनेक गोष्टी आहेत. ओवरा तुमचा व्हाईट असला तर खूप चांगलं असतं. बाकीचे कलर तुम्हाला डिस्ट्रॅक्ट करतात. म्हणजे थोडं कुठं नाही कुठं कमी जास्त आहे. आणि ते 7 चक्रांमध्ये 7 चक्रांवरती डिपेंड असतं. तर हळू चेंज होतो. असं काही नाही. आता मी तुम्हाला खवळलो काहीतरी म्हटलं, "अरे येडे-बिडे आहे का काय? तुम्हाला का मॅच-बिच बघायची सोडून इथं येऊन बसला?" मला म्हणणार, "सर काय म्हणतात असं?" थोडा ओरा डिस्टर्ब होतो. तुम्ही एखादी बघा रस्त्याने चाललाय, एखादी कुठेतरी मयत चालली धरून चाला. त्यातनं आलं की तुम्हाला कसं मेंटली होतं, मेंटली डिस्टर्ब होता. त्यानंतर आपल्या शरीरावरती परिणाम होतो, संकुचित होतं, भीती वाटायला लागते. नको बाबा आपल्यावर अशी वेळ येऊ नये. वाटतं की नाही घडीभर? ते नको बघायला. कारण ते आपल्याला स्वीकारायचं नसतं, की असं आपल्यासोबत बी घडू शकतं. आपण नको म्हणतो. आपण असंच म्हणत नाही, की देवाला आमचा राम-राम पाठव. पण मी जर तुम्हाला रेमेडी सांगितली, तुम्ही एका मरलेल्या माणसाच्या पाया जाऊन पडला तर करोडपती होताल. तुम्ही बिना कशाचा विचार करता जाऊन पडाल की नाही? पडतात की नाही? माणसाचं असे भीती काढता बी येते आणि घालता बी येते थोडक्यात. म्हणजे ज्या माणसाला तुम्ही घाबरत होता, ज्या मृत्यूला घाबरत होता, पण ज्याचा एखाद्याचा मृत्यू झाला त्याच्यापासून तुम्हाला जर फायदा असेल, तुम्ही 10 वेळा त्याच्या पाया पडताल. म्हणतात ते टाळूलं लोणी खाणं असा प्रकार करतात. असं असतं. ज्याच्याकडे काय गठुळा आहे त्याला खूप संबळतात, जीव लावतात. ज्याच्याकडे काय नाही त्याचे काय हाल असतात. म्हणजे ह्या दुनियेत तुम्हाला जेव्हा किंमत आहे, जेव्हा तुमच्याकडे पैसा, स्टेटस, करियर, जॉब सगळं काही असेल मेंटेन, भलं मोठं नसेल पण मेंटेन असेल, तरी तुम्ही समाजामध्ये एक चांगली व्यक्ती आहात आजच्या काळामध्ये. आणि हे जर मिळवायचे असेल, तर हे तुम्हाला कुणाचं चोरून, मोडून किंवा नुसतं पळून नाही मिळणार. हे मिळवण्यासाठी आध्यात्मिक तुम्हाला साथ हवी. तुम्हाला तुमच्या सोबत जगत असताना तुमची 7 चक्र अलाईन हवी. 7 चक्राबरोबर ओवरा चांगला असायला हवा. म्हणजे तुमच्यासोबत कोणी कसंही वागलं, तरी तुम्ही अजिबात एका जागेवरून हलू शकत नाही. तुम्हाला कोणीही काय केलं तरी तुमचं मन किंवा तुमच्या शरीरावरती, तुमच्या सूक्ष्म देहावरती काहीच करू शकत नाही. जर तुम्ही वीक राहिला, तर मी जरी काय कोणी बोललं जरी तुम्हाला वाईट वाटणार, इगो हर्ट होणार आणि तुम्ही रडणार, पडणार, अनेक गोष्टी घडणार म्हणजे मागं जाणार. पुढं जर जायचं असेल, तर रेकी ऊर्जेचं बोट धरा. तुमच्या जीवनात खूप बदल घडतील. आपल्या बघा, आपण अनेक गोष्टी करतो. तुम्हाला एक उपाय सांगतो. आपली एखादी इच्छा जर पूर्ण करायची असेल, तर वडाचं पान घ्यायचं आणि त्या पानावरती इच्छा लिहायची आणि ती पान वाहत्या पाण्यात सोडून द्यायचं. असं गुरुवारचं केलं तुम्ही 7 गुरुवार, तर तुमची इच्छा लवकर फलित होते. आपण आलो होतो आपल्या इकडं ओरा वगैरे आपलं चाललेलं. थोडंसं हे तुम्ही आता कन्सेप्ट समजून घेतली. आपण दीक्षा दिल्यानंतर त्या कन्सेप्टला पुढं छेद मारूया, की आपण आपला ओरा कसा क्लीन करू शकतो. पण रेकी शिकण्या अगोदर बघा तुम्हाला सांगतो प्रत्येक गोष्ट कशी काय लागला. शाळेत गेला नियम असतात. कुठं गेला 4-5 नियम तर असतात. गाडी चालवाय गेला, रस्त्याने नियम असतात. हेल्मेट घाला, गाडी अपोझिट साइडने चालवू नका, शांत चालवा, पळवू नका. फलाने, फलाने, फलाने आलाने नियम. तसंच रेकीचे 5 नियम आहेत. प्रत्येक माणसाने जर हे फॉलो केले, तर त्याच्या जीवनामध्ये बदल घडवतात. आता हे रेकीचे 5 नियम काय येतं, की केवळ आजच्या पुरता मी कृतज्ञतेची थँक यू बोलीन. सगळ्याच्या जीवनात गोष्टी घडल्या. मी प्रत्येक दिवशी आता माझ्या जीवनात मी तुम्हाला शिकवतोय. मला देवाने बोलायची संधी दिली, जिवंत ठेवलं. त्याबद्दल मी देवाचं धन्यवाद. मी रात्री झोपताना थँक यू बोललो, सकाळी उठताना थँक यू बोललो देवाला. देवा मला तू झोपवलं सुद्धा, पण उठवलं सुद्धा त्याबरोबर. काळ रात्र आली नाही जीवनात त्याबद्दल थँक
देवा तुम्हाला पैसे दिले थँक्यू. म्हणजे प्रत्येक गोष्टीपुरती जे काही तुम्हाला मिळालंय आयुष्यात तुम्हाला मला, त्या गोष्टीबद्दल थँक्यू बोलणं खूप गरजेचं आहे. जेवढं तुम्ही थँक्यू आणि ग्रॅटिट्यूड बोलणार तेवढ्या जास्त गोष्टी तुमच्याकडे येणार. ही जर भावना नसेल, तर अनेक गोष्टी मिळत नाहीत आपल्याला, संकुचित होतं. मी आज कुठली चिंता करणार नाही. आता दररोज तुम्ही चाललाय, कामं करता, पण टेन्शन किती? कामापेक्षा टेन्शन जास्त येतं. ह्याने काय होतं? काळजी वाढते आणि कामं काहीच होत नाही. तुम्ही कार्य करायला गेला बिनधास्तपणे, कुठलीही चिंता न ठेवता, तर तुम्हाला चिंता चितेकडे घेऊन जाणार नाही. चिंता करायची गरज पडणार नाही, काळजी करायची गरज पडणार नाही. तुमचं काम कमी वेळेत होऊन जाईल. आपल्याला काय होतं, राग येतो. चिंता वाढली की कोणी काय मध्ये बोललं की स्ट्रेसमध्ये जातो, की कोणाचं आवडत नाही बोललेलं किंवा शिकवलेलं, ॲडव्हाइस दिलेली. आपण रागवतो, आपण सगळ्यांना दोष देतो आणि सगळ्यांच्या प्रती आपण दोषीच मानतो. सगळे दोषीत माझ्या जीवनाला असं आपण म्हणतो. हे जर राग कमी झाला, आपण जर आपलं स्वतःचं नुकसान होणार नाही, मोबाईल फोडणार नाही, टीव्ही फोडणार नाही, काय फोडणार नाही. शांत चित्ताने आपण राहू शकतो, स्टेबल राहू शकतो, इमोशन बॅलन्स राहू शकतात. मी प्रामाणिक राहीन. आपण दुसऱ्याशी प्रामाणिक राहण्यापेक्षा आपण अगोदर आज स्वतःशी प्रामाणिक राहिलो. मी आज माझं हे काम करणार आहे, दुपारी हे करणार आहे, संध्याकाळी हे करणार आहे. मी माझ्या कामाशी प्रामाणिक राहणार आहे, प्रत्येक गोष्टीशी प्रामाणिक राहणार आहे, घरदाराशी, नातेवाईकांशी प्रेमाने राहणार आहे, बायकोशी प्रेमाने राहणार आहे, प्रामाणिकपणे राहणार आहे. मी माझा सगळ्यांशी प्रामाणिकपणे वागणार आहे. मला कोणाला दगाफटका किंवा मला माझ्याच्या कामात कुठलीही चूक करायची नाही. प्रामाणिकपणे टाळायचं नाही. आजचं उद्या, उद्याचं परवा असं करायचं नाही. आज रोग, उद्या उधार. आज रोग, उद्या उधार. आज नाही कंटाळा करायचा, उद्या करू. परत म्हणायचं काय, आज नाही कंटाळा करायचा, उद्या करू. असं करत सवय लावायची, प्रामाणिकपणे काम करायचं. आज नाही रागवणार, उद्या रागवू. आज नाही रागवणार, उद्या रागवू. असं करत जा. रागच येणार नाही तुम्हाला काही दिवसांनी. आज नाही चिंता करणार मी कशाची. जाऊ द्या मरू द्या, देव बघून घेईल. उद्या बी तसंच म्हणायचं, परवा मी काम करत राहील फक्त. ऑटोमॅटिक जीवनात बदल होतात. आजच्या पुरता मी सगळ्या प्राणी मात्रांबद्दल प्रेम, आदराची भावना बाळगेन. मी जे काही सगळ्यांच्या प्रती प्रेम, आदर आणि रिस्पेक्ट करेल. आपल्याला बघा, लहान असो किंवा मोठे असतो, सगळ्यांच्या प्रती आदर असणं म्हणजे म्हणणं नाही की तुम्ही तोंडाने म्हणताय, "अहो, तुम्ही खूप मोठे साहेब, सर, बॉस, अमुक-तमुक म्हणता." परंतु आतून रिस्पेक्ट असणं, रिस्पेक्ट सगळ्यांच्या प्रती, की बायको आहे, हां, मी तिच्याप्रती रिस्पेक्ट करतो, की तिला आदराने वागवतो, तिला शिवी देत नाही. चार माणसात, "ए गप्प आहे, तिकडे तुला येतच नाही, तुझा स्वयंपाकच नाही." आणि त्याला अनादर झाला. अन्नाचा अनादर झाला, त्या व्यक्तीचा अनादर झाला. त्याने काय होतं, गोष्टी दुरावतात. आपण एखाद्याचा रिस्पेक्ट केला तर जवळ येतं. म्हणजे खोटी जरी स्तुती केली, कावळ्याला जरी म्हणलं, "ए कावळा, काय भारी दिसतो. काय तुझा पांढरा कलर आहे बाबा. कसं किती भारी आहे तुझं ते पंख काय उडताना पांढरे-पांढरे दिसतात. अख्ख्या जगात तूच सुंदर आहे. अख्ख्या पक्ष्यांचा राजा तूच आहेस." जर म्हणलं, त्याला किती भारी वाटतं. किमान आपल्याला वाईट तर बोलायचं नाही. जमलं तर किमान सकारात्मक बोला. काय फरक पडणार आहे? आपल्या तोंडातून वाईट तर कुणाविषयी नाही ना गेलं. म्हणजे रिस्पेक्ट देतोय प्रत्येक गोष्टीला आपण. तो रिस्पेक्ट असणं गरजेचं आहे. मग प्रत्येक कामात जर तुमचा मूड असा राहिला, प्रेमळ राहिला, प्रामाणिक रिस्पेक्ट केला प्रत्येक कामाचा. मी ह्या पुस्तकाचा रिस्पेक्ट करतो, कारण ह्याने मला ज्ञान दिलंय. मी ह्या पाण्याच्या बाटलीचा रिस्पेक्ट करतो, कारण मी याने पाणी पितो. मी माझ्या मोबाईलचा रिस्पेक्ट करतो, कारण माझा मोबाईल मला अनेक कॉल येत असतात, अनेक लोकांशी बोलत असतो, अनेक लोकांशी संवाद साधतो. आहे की नाही प्रत्येक गोष्ट उपयोगाची? म्हणजे प्रत्येक गोष्टीला जीव आहे. माझ्या हातात माळ आहे, जे काय आहे रुद्राक्ष किंवा जे काय माळ आहे, रिस्पेक्ट करतो, कारण ह्याने मला ऊर्जा प्राप्त होते. म्हणजे तुमच्या मोबाईल, हेडफोन, पेन जे काही तुम्ही वापरताय शर्टपासून, गुंड्यांपासून, घरातल्या प्रत्येक गोष्टींपासून एक ऊर्जा मिळते आणि त्याचा आदर केला पाहिजे. त्याच्यावरती थँक यू बोललं पाहिजे, की ती टिकून आहे तुमच्यासोबत अजून. आणि तुम्ही अनादर केला तर कुठलीच गोष्ट टिकत नाही. पैसा बी टिकत नाही, माणसं बी टिकत नाहीत, वस्तू बी टिकत नाहीत, हानी होते, ॲक्सिडेंट होतात, सगळंच नुकसान होतं. ऑफिसमध्ये असेल, घरचं असेल, सगळंच. काय उपयोग काय? म्हणून हे 5 नियम आहेत बाबा. प्रेमाने राहा, प्रेमाने बोला, काळजी करू नका. आजचं काम आजच करा, रोख राहा, आज रोख, उद्या उधार. ही भावना ठेवा प्रत्येक कामामध्ये आणि स्वतःची कामं जास्त स्वतः करा. दुसऱ्यांच्यावरती ढकलत जाऊ नका. सांगण्यामागचा उद्देश हाच आहे. म्हणजे एक माणूस आहे, आपल्याला सगळे पंचेंद्रिय दिलेले आहेत. आपण अपंग वगैरे नाहीये. अशा व्यक्तींनी तरी ही कामं स्वतःची स्वतः केली पाहिजेत.
किमान अपंग व्यक्ती असतील त्या स्वतःच्या पायाने लिहितात, कशाने नाही कशाने लिहितात. आपण काय करतो? सगळं असून दुसऱ्यावरती टोलवतो. आई-बापावरती, बायकोवरती. आपण काय करतो कुणासाठी? किंवा आपण आपल्या स्वतःसाठी काय करतो? फक्त आता तेवढंच राहिलंय, की अंघोळ घालाय कुठलं तरी रोबोट पाहिजे, साबण-बिबण लावायला. आता घरातली तर पाणी देतात, जेवण देतात, सगळं देतात. आहे का नाही? ऑफिसमध्ये शिपाई आहे. राहिलं काय तुमच्याकडं? आणि टॉयलेट बाथरूममध्ये. तुम्हाला तापच नको बाकी काय. आणि उतानं पडून मोबाईल धराय कोणतर पाहिजे आपल्याला. बाकी काय राहिलंय जीवनात? सगळं तर सगळं झालंय सोय. पोरा-बाळांबरोबर खेळत नाही तसंही. घरातल्यांशी संवाद नाहीये. रेकी ऊर्जा हीच काम करतं. रिलेशनशिप वाढवतं. याचा अर्थ त्याचा फायदा तुम्हाला सगळीकडेच होतो. सेल्स असेल, जॉब असेल, ऑफिस असेल, घर असेल, सगळं मेंटेन होतं. हर्ट चक्रात बॅलन्स होतं बाळांनो. पैसा, धन-संपत्ती, ऐश्वर्य तेव्हाच येतं, जेव्हा लोकं तुमच्याशी जोडले गेलेले असतील. तुमच्याकडे करोडोचा माल आहे, पण घेणारं तोंड चांगलं नसेल, तर तुमच्या मालाकडे कुत्रंही बघणार नाही. एखादा दुकानदार खूप माल ठेवतो, पण त्याचं बोलणंच चांगलं नाही. एकदम असा इगो बोलतो, त्याला काय त्याच्या दुकानात काय घेता का तुम्ही? नाही घेत. कारण त्याचं थ्रोट चक्र चांगलं नाही, चांगलं बोलत नाही. त्याच्याकडे खूप आहे. तो असाच मुजोरी दाखवतो, की मला तुझी गरज नाही. हे समजून घ्या. आपण बी असंच वाढतो. आपण बाहेर गेले की साहेबाला कसं साहेब तुमचा पाय दाखवा पहिला. गेलं की पाया पडतो. कारण तिथं पगार मिळतो, काय मिळतो. असं घरात करता का कधी? घरातले हाताखाली उठाठेव करतात, सगळं करतं एकमेकाच्या. घरातल्यांना आपण झुकतो का? आपला युगो ताप देतो. म्हणजे घरातल्यांची नाती किती तुटलेली असतात आणि बाहेरच्यांची नाती किती जोडलेली असतात. कधी विचार केला? इम्पॅक्ट मूलाधार, स्वाधिष्ठान, मणिपूर, हट, विशुद्धी, आज्ञा, सहस्त्रार. एक जरी चक्र बिघडलं तर अख्ख्या लाईफवरती परिणाम होतो. म्हणजे लाखो रुपये जरी पण कमवले, तर एक तर आजारात घालवणार, तमाशात घालवणार, ऑर्केस्ट्रात घालवणार, नाहीतर आणखी कुठेतरी घालवणार जुगार मटक्यात. खूप चांगले रिलेशन असले, नुसता बोलबच्चन राहील, पण पैसा पाणी नसेल तर त्याच्या रिलेशनला काय उपयोग? कोणी उपयोगी येतं का त्याला? तुमचे लाख रिलेशन आहेत. मग तुमचा कुठे ऍक्सिडेंट झाला, उठून अंधाऱ्या रात्री येणारी लोक किती येतं तुमच्यासोबत आत्ताच्या घडीला. आत्ताच्या घडीला फोन केला आणि मला 10,000 पाहिजेत, अशी देणारी लोकांची नावं लिहून काढा. किती आहेत तुमच्याकडं? आत्ताच्या आत्ता फोन करा पाहुण्यांना, 50 पाहुणे चांगली बोलतात तुमच्याशी, दररोज फोन करतात. पण त्यांना म्हणा आत्ता मला 10,000 पाहिजेत. देणारे किती आहेत? अशीच माणसं असतात. वेळ आल्यावरती कोणीच येत नाही. प्रत्येक जण म्हणतो, आज नाही माझ्याकडे, उद्या येणार आहेत, परवा येणार आहेत, अमुक होणार आहेत, तमुक. पण आत्ताच्या घडीला देणारा एकच असतो कोणीतरी. तो बी देवाच्या रूपात असतो आणि त्याच्याकडे आपण खूप दुर्लक्ष करतो. आणि न देणारी लोकं पाळलेली खूप असतात. म्हणजे आपलं जे सौख्य आहे, मित्रपरिवार आहे, जे रिलेशनशिप आहेत, तेही कसे झाले, कसे आहेत, हेही लक्षात ठेवा. आपण जे खातो-पितो, जो काही पैसा येतो, त्या मणिपूर चक्र ब्लॉक करतो. अनेक प्रॉब्लेम येतात ना. असं अनेक गोष्टी असतात. त्या तुम्हाला हळू समजतील पुढे. तर हे 5 नियम बाळांनो तुम्हाला सांगितले. आता पुढे जाऊयात आपण. ओराचं सांगितलं, की परफेक्ट एनर्जी असेल, बॅलन्स असेल, तर आपण एकदम मस्त असतो. एकदम हवेत उडत असतो आणि एक आपली एनर्जी डाऊन असेल, तर आपण कधी सुसाईड करतो एवढाच विचार करतो माणूस. ओव्हरऑलचे प्रकार असतात बघा. इथरिक बॉडीमध्ये ओरा असतो. इमोशनल बॉडी, मेंटल बॉडी, ॲस्ट्रल बॉडी आणि इथरिक टेम्पलेट आणि सेलेस्टियल बॉडी आणि कॅज्युअल बॉडी. आपलं निर्वाण शरीरापर्यंत सूक्ष्म या भौतिक शरीरापासून सूक्ष्म देहापर्यंत आपलं कार्य असतं. आपला हा फिजिकल जसं शरीर आहे. आपण जो हे आहे, तो आपलं हे शरीर आहे. गाडी आतल्या इंधनावरती पळते. हा सूक्ष्म अन्न आपला देह हा. चालता बोलता पंचतत्वानी मातीपासून, अन्नापासून, बाजरीपासून, ज्वारीपासून जे काय खाताय पिताय त्या सृष्टीतून गोष्टी मिळतात त्यापासून बनलाय तुम्ही. म्हणजे या प्रत्येक गोष्टीतल्या सृष्टीपासून बनलेलो आपण एक घटक आहोत. म्हणजे आपण या सृष्टीचे घटक आहोत. मेन अविभाज्य भाग आहोत. झाडांपासून, फुलांपासून, प्रत्येक गोष्टीपासून बनलोय आपण. अमेझॉनचं जंगल नष्ट केलं तर राहणार आहे का आपण? आपला ऑक्सिजन तिकडून येतो जवळ-जवळ 70% मध्ये. विचार करा. म्हणजे आपण प्रत्येक गोष्ट सृष्टीशी जोडले गेलेलो आहेत. अन्न पाणी नाही मिळालं, पाणी जरी नाही मिळालं ना, किती खायला दिलं तरी तुम्ही जगू शकत नाही.
आपण राहतोयच कुठं, आकाशगंगेत राहतोय ना. अधांतरी आपल्या खाली काय आहे? आकाश आहे, वर बी आकाश आहे. आपण फिरतोय, बरोबर. सूर्याचे चक्कर काढतोय. कोणी नाही कोणाचं चक्कर काढते की नाही? पृथ्वी, सूर्य, मंगळ, बुध, गुरु, शुक्र, शनी फिरतायत. आकाशगंगेत आहे आपण. फक्त आपल्याला हे जाणवत नाहीये, पण फिरत नाही त्याप्रमाणे. पृथ्वी तर फिरतेच ना, हे लक्षात घ्या. म्हणजे आपल्याला आकाश हेच आपलं घर आहे. आणि जे ग्रहावरती राहतोय आपण पृथ्वीवरती, आणि आकाशगंगा, तारे वगैरे हे सगळे आपण त्यामध्ये, म्हणून आपल्याला दिसतात ना वरती. म्हणजे पोकळ आहे सगळं वरून, तसा विचार केला तर, पृथ्वी सोडली तर. ग्रह वगैरे सगळं पोकळमध्ये फिरतंय हे सगळं यंत्रणा. त्याच्यातून आपण ह्या जमिनीवरती राहतो. आणि या जमिनीवरती राहताना आपण ज्या देवाची, इष्टदेवतेची भक्ती करतो, ते देव आपल्याला इतक्या किडकं मांजरं ह्याच्यातून, किडका मुंग्यातून आपल्यालाही लक्ष देतो, आपल्यावरही कृपा करतो. पण तो कधी करतो? थँक यू बोलला तर तुम्ही तुमचं एक मुंगी वारूळ बांधू शकते. तुम्ही तुम्ही तुमच्या जीवन घडवू शकता, जीवनात बदल करू शकता, हे लक्षात ठेवा. कारण मुंगीला ताकद देणारा देवच आहे, माणसाला ताकद देणारा देवच आहे. फक्त मुंगीला जेवढी बुद्धी, तेवढी बुद्धी आपण नीट वापरत नाहीये आपल्याही जीवनात. नाहीतर आपलंही जीवन सुखी होऊ शकतं. आपलं सूक्ष्म दुया आहे ना, तो 5 तत्व हाडा मासांनी बनलेला आहे. काय आहे तुमच्या माझ्या शरीरात? रक्त, हाड आणि मांस. हे प्रत्येक प्राण्यात तर आहे का नाही? मांस आहे, हाड आहे, बुद्धी आहे, अमुक आहे, डोकं आहे, डोळं आहेत, कान आहेत, नाक आहेत. म्हणजे सगळे लोक काय समान? पंचेंद्रिय तर सगळ्यांना जवळ-जवळ दिलेले आहेत. भाषा सोडून. माणूस इतका बुद्धिवान असून तरीही आपण ईश्वराशी तेवढं कनेक्ट राहत नाही. आपण स्पिरिच्युअल जर्नीमध्ये कनेक्ट होत नाही. हे लक्षात घ्या. आणि जो आपली सूक्ष्म देह हा बॉडी, त्याच्यापर्यंत केव्हा इफेक्ट होतो? 6 महिने लागतात. हे बॉडी देह मरायच्या अगोदर 6 महिने बारके देह मरलेले असतात. 7 शरीर असतात. 7 शरीरांपैकी एक शरीर संपत येतं. मनोमय देह राहतो. त्यालाच आपण म्हणतो आत्मा वगैरे, अतृप्त वगैरे गोष्टी राहिल्या, मग पुढच्या जन्मी येता, परत तेच करू लागता, तिथूनच भोगायला लागता, तेच मिळवायला लागता, त्याच्या मागे पळता. ते मनोमय देह असत, बरोबर. इच्छाधारी नागिन, इच्छाधारी साप. पण जो हा देह आहे, हा परत नाही मिळणार तुम्हाला सोडल्यानंतर, नवीन मिळणार. पण इच्छा तर त्यात या देह आत्म्यातून गेलेल्या, म्हणजे याच मनोमय देहासोबत गेलेल्या आहेत ना. आत्मा तर ईश्वराशी जोडलेला आहे. तो देवाचाच अंश आहे. त्याला कुठला आकार नाही, कुठलं काय नाही, तो निराकार असतो. तो स्त्री ना पुरुष. पण त्यासोबत स्त्री गेलीये मनोमय देहाने, का पुरुष गेलाय, तो पुढा तसा जन्म घेतो. तशा इच्छा, आकांक्षा, तसा पुढचा जन्म, तिथून कार्य सुरू होतं. मग तुम्ही या मनोमय शारीरिक देहामध्ये, मनोमय देहामध्ये, प्राणमय देहामध्ये, अन्नमय देहामध्ये, विज्ञानमय देहामध्ये ज्या ज्या गोष्टी काय साठवल्यात, हे करत, ह्याचाच परिणाम आपल्या जीवनावरती होत असतो ना, आपलं जीवन बदलत असतं. म्हणून आचार, मन, प्राण, प्रज्ञा, आचार, आहार, विहार, ह्या ज्या 4 पाकळ्या आहेत मुलाधार चक्राच्या, ह्या चांगल्या असणं गरजेचं आहे. या चांगल्या असतील तर सगळं तुम्हाला मिळत असतं. म्हणून 7 चक्रांवरती रेकी काम करते आणि 7 शरीरांवरती काम करते, आणि ही 7 शरीर प्रत्येक चक्राशी निगडीत आहेत. मूलाधारचं एक शरीर, स्वादिष्ठांचं एक शरीर, मणिपूरचं एक शरीर, अन्नमय कोश, मनोमय कोश, आर्थिक भौतिक कोश, मूलाधार चक्र, भावनामय कोश, भावनात्मक शरीर, विशुद्धी चक्र. आपण जे संचार करतो, त्या गोष्टी बोलतो, आपल्याला जे व्यक्त करायचे, आपल्या भावना आहेत, पण तोंडाने बोलल्याच गेल्या नाही, शब्दाने आवाजच नाही आला, तर काय उपयोग आहे त्या भावनाचा तुमच्या? आहे का काय उपयोग? तुम्हाला मस्त माहिती आहे पुढे यम उभा आहे, पण आवाजच आहे नाही तुमच्या घशातून. तुम्ही सांगू शकताल का कुणाला? नाही सांगू शकणार. हे लक्षात घ्या. म्हणून सगळी 7 चक्र, 7 देह, काया वाचा मनी. जो माझा झाला, साईबाबा काय म्हणतात, त्याचा मी सगळं काही योगक्षेम बघतो. हे 7 चक्र डिपेंड करतात. आणि आज्ञाचक्र, ते तुम्हाला जे काय गायडन्स मिळणार, जे काय बुद्धी वापरणार, म्हणजे बौद्धिक विज्ञानमय देह. आलं लक्षात? आणि सहस्त्रार चक्र, आकाश, म्हणजे आचार विचार, तुमचं काय जे येतं तुमच्याकडे सिग्नल चालू आहे,
जे तुम्ही विचार करता चांगला वाईट ते सगळं तुमच्याकडे अट्रॅक्ट करतं. अँटिना अट्रॅक्ट करायचं काम करतो. तो इथे तुमच्या म्हणजे अशी 7 चक्र, 7 देह आणि 7 शरीर काम करतात. आणि ती जर तुमची चांगली राहिली आणि माझी जरी चांगली राहिली, तर आपलं जीवन खूप चांगलं होऊ शकतं. हे तुम्हाला लक्षात येतंय? मी काय बोलतोय ते समजतंय? रे म्हणजे ऊर्जा, ब्रह्मांडीय ऊर्जा, की म्हणजे ऊर्जा. रे म्हणजे विश्वव्यापक थोडक्यात, म्हणजे सगळ्या विश्वात भरलेली. आणि की म्हणजे चावी, ऊर्जा. हे किती जरी टाळा मोठा असेल तर चावी बिना चावीचा खुलेल का? म्हणून विश्वव्यापक ऊर्जेचा जर तुम्हाला विश्वव्यापी ब्रह्मांडीय ऊर्जा जर जाणून घ्यायची असेल, त्यासाठी की म्हणजे गुरु. या ब्रह्मांडामध्ये जगण्याकरता गुरुची गरज असते, मार्गदर्शनाची आणि एक ऊर्जेची गरज असते. तुम्हाला वाढवायची ऊर्जा कशी, ते तुम्हाला गुरुच्या माध्यमातून दिलं जातं आणि ते शिक्षण अनुभव म्हणून तुमच्या सोबत राहतं. यालाच म्हणलं जातं ब्रह्मांडीय ऊर्जा, रेकी ऊर्जा, अश्विनी विद्या, हस्तस्पर्श विद्या आणि ते आपल्या 7 चक्रांवरती, ओरावरती वगैरे काम करते. ओराची कन्सेप्ट कळली का रे सगळ्यांना थोडी? आणखीन पुढे जाऊन मी तुम्हाला दीक्षा दिल्यानंतर कळेल. आता ही 7 चक्र असतात बघा. हे मूलाधार चक्र आहे. याला आधार असतो, काय म्हणतो आधार, मूळ आधार. म्हणजे आपल्याला पाय नसते. मूलाधार चक्र कुठं असतं? आपलं जे आउटलेट आणि सेक्शुअल पार्ट असतो त्याच्यामध्ये असतं बरोबर. त्याला मूलाधार चक्र म्हणलं जातं किंवा 2 पाय जोडले जातात आपले त्या ठिकाणी. आणि असं वरती असतं मूलाधार चक्र. आणि हे चक्र आधार आहे आपला. म्हणजे आपली हाडे, कंबर, पाय, बी सगळं ह्याशी रिलेटेड आहे. हाताचं काम हे वगैरे, बुद्धी वगैरे सगळ्या गोष्टी इथून बी रिलेट करतात. आणि हे जर चांगलं असेल तर पैसा, धनसंपत्ती, ऐश्वर्य चांगलं राहतं. याला पृथ्वी तत्व असतं. कारण आपल्याला जमिनीशिवाय मूळ आधार जमीनच आहे. आपल्याला हे सगळं पंचतत्व आहे. त्या आधारावरती चालतं. पृथ्वी तत्वाशी निगडीत आहे. लाल रंग असतो मूलाधार चक्राचा. सुगंध, ज्ञानेंद्रिय, चांगल्या गोष्टी हव्या असतात जीवनामध्ये. आपण आधी उक ग्रंथी म्हणतो, ग्रंथी त्याची असते. आणि वृत्ती काय असते? अर्थ, काम, मोक्ष. अर्थ, जे काय करतोय त्याला काहीतरी मिनिंग असल्याशिवाय तर करणार नाही. काहीतरी गरज असल्याशिवाय तर करणार नाही. म्हणजे प्रत्येक गोष्ट करतोय, मी तुमच्याशी बोलतोय, ह्याला अर्थ आहे ना काहीतरी, शिकवतोय काहीतरी. माझं की मला रेखी शिकवायची, अर्थ आहे. त्यातून काम, आता हे माझ्यामध्ये मी मनापासून करतोय, सांगताना मी जीव तोडून सांगतोय, हे माझं काम आहे. मी बोलतोय, हे माझं काम आहे. माझं कार्य चालू आहे. आणि हे सगळं शिकून झाल्यावर थोडीफार शांतता मिळणं म्हणजे रेकीतून मी मोक्ष घेत शिकवलं. मला बरं वाटतंय, जरा आनंद मिळाला, समाधान मिळालं, की एवढ्या लोकांनी बसले आणि शिकले. आलं लक्षात? म्हणजे अर्थ, काम, मोक्ष. सोपं, सोपं, सोपं. म्हणजे ज्या काम तुम्हाला करायचंय, जीवनात बदल करायचा आहे, त्या कामातून जो आनंद मिळवायचा आहे, तो आनंद मिळण्याकरता काम केलं पाहिजे. आणि काम केल्यावरती जी तृप्ती मिळते, थोडक्यात त्या कामातून तुम्हाला समाधान मिळालं, 4 रुपये मिळालं, ते आत्ताच्या कलियुगाच्या बाकी थोडासा मोक्ष मिळाला. म्हणजे तुम्हाला समाधान मिळालं. अर्थ, काम, मोक्ष. ध्यानाच्या द्वारे मोक्षाकडे जाता येतं. पण हे आपल्या जीवनातल्या दैनंदिन जीवनातला मोक्ष म्हणजे काय सांगतोय, की मला मोबाईल पाहिजे, मोबाईल घेतला. मला गाडी पाहिजे, गाडी घेतली. मला बंगला पाहिजे, बंगला घेतला. पण इच्छा कमी होत नाही, वाढतच जातात. त्यामुळे अर्थ, काम, मोक्ष हे कायम कंटिन्यू चालू असतं. शरीराची स्थिरता, सामर्थ्य आणि सर्जनशील शक्ती. शरीर स्थिर ठेवायचं. तुमचे हातपाय चालले तरच कार्य करू शकता. सामर्थ्य चांगलं असेल, बळ असेल तुमच्याकडे तर काम करू शकता. सर्जनशील शक्ती तुमच्याकडे बनवू शकता. मग तुमच्याकडे खूप सारं नॉलेज आहे. पण तुम्हाला काहीच सॉफ्टवेअर बनवा येत नसेल, स्वयंपाक बनवा येत नसेल, गाडी चालवा येत नसेल, तर तुमच्याकडे काहीच क्रिएटिव्हिटी नाही ना. करणार काय तुम्ही? तुम्हाला काहीच नट बी आवडा येईना कशाचा, झाडाय लोटाय येईना. हे काय त्याला कार्यशील म्हणत नाहीत. सर्जनशील म्हणत नाहीत. त्याला काहीतरी येतं. गाडी नीट करतो, गॅरेज आहे, कामधाम करतो, मोबाईल लॅपटॉप चालवतो, कुठे जॉब करतो, इंजिनियर आहे, फिजिनियर आहे. याला क्रिएटिव्हिटी असते यांच्याकडं. शिक्षक असेल, अनेक गोष्टीत कार्य करत असतात ते. पाय पाय मेन असतात याचा कणा. पाठीचा कणा, हाडे, गुडघे आणि आपले नितंब वगैरे याचे संबंधित अवयव असतात. स्वादिष्टान चक्र, जल, पाण्याशी निगडीत आहे. बघा पाणी प्यायलं की गुडगुड कुठं वाटतं, पोटामध्ये जातं का नाही बेंबीच्या तिथं.
स्वाधिष्ठान चक्र असतात. माधुर्य, प्रेमाने बोलणं इथं असतं बघा. आपल्या बघा स्वाधिष्ठान चक्रामध्ये काम वासना, मुलंबाळ होणं, आनंद, इच्छा. आता तुमच्याकडे मूलाधार चक्र चांगलं असेल तर पैसा, धनसंपत्ती, ऐश्वर्य येणार. तुम्हाला कशाचीच कमी होणार नाही. तुम्ही आजारी पडणार नाही. तुम्ही कुठली मिटिंग करायला गेला त्यात सक्सेस मिळणार. कुठं नोकरी करत असताल, बिझनेस करत असताल, सक्सेस. तुम्ही जे काम कराल त्यात पैसा, धनसंपत्ती, ऐश्वर्य मिळणार. कोणी काळी जादू केली, काय केलं की मूलाधार चक्र बिघडवून टाकतात. पैसा, धंदा, बिंदा स्टॉप. असं अनेक चक्रांचं वैशिष्ट्य आहे. तुम्ही चक्रांचं तुम्हाला आणखीन पुढं पुढं समजेल. मूलाधार चक्र लय जास्त बी ऍक्टिव्ह असलं ना, पैसा येणार लय पण उधळणार, तुमच्याकडे राहणार नाही. आला थांबलाच नाही, गेला निघून. आला थांबला बॅलन्स, आला थांबला नाही, निघून गेला. हायपर ऍक्टिव्ह येतंय पण उपयोगाचं काहीच नाही. फक्त दिसायला येतं आलं होतं माझ्यापाशी आणि नंतर पुन्हा निघून गेलं. हे लक्षात घ्या. हायपर ऍक्टिव्ह माणसाचं असं काम असतं. खूप येणार पण एकही रुपया फायदा होणार नाही. त्याला बँक बॅलन्स राहणार नाही, थांबणार नाही. अनेकाकडे खूप कामं येतात. अशा हातातोंडाशी येतात. असं वाटतं झालं, झालं, झालं. आणि अचानक कामच होत नाही. ब्लॉक. जवळ गेलोय पण होत नाही. काय कायांचं असं असतं की हातीच लागत नाही. सगळे सांगतात असं करणार, तसं करणार. काहीच होत नाही. आता मी तुम्हाला सांगतोय बाबा राधिका मॅडम तुम्हाला जॉब मिळेल, इथं जाऊन इंटरव्ह्यू द्या. पण इच्छाच होत नाही यांची जायची. आळस आहे यांच्यामध्ये. नको मला काय कसं जावं मी, कुठं जावं, सक्सेस होईल का, नाही होईल, अशी चिंता असणार मनामध्ये. काम हे खूपच ब्लॉक झालं ना, की हालायचं हालूच वाटत नाही घरातून. म्हणजे ह्याच्यावरती खूप मोठा परिणाम तारण म्हणजे कुठली ब्लॅक मॅजिक, भूतबाधा काय झाली ते चक्रात जाऊन बसते. चक्रामध्ये अशा नाड्या असतात. आपण सुईने बघा एखादं विणतो कसं एखादी डिझाईन वगैरे. अशा चक्रांचे खूप सारे असं विणल्यासारखं असतं. बायकांची केस कशी असतात ती बांधता बांधता कशी कशी. तसल्या छोट्या छोट्या नाड्या गत आपल्या त्याच्यापेक्षा मायनस मायनस नाड्या असतात आणि त्या नाड्या ब्लॉक करतो निगेटिव्ह एनर्जी माध्यम किंवा तंत्र मंत्र. त्यातून एखाद्या माणसाचं कामधंदा चौपट होतं. त्या माणसाचं सगळं कार्य चौपट होतं. लगीन होणार नाही, काम होणार नाही, पैसा येणार नाही, नाते टिकणार नाही, रडत बसणार, नोकरी जाणार, घरातलं वातावरण खराब होणार, हाही विकायला लागणार आणि जास्त हायपर ऍक्टिव्ह झालं तर येणार पण सारखं तो ज्याकून निसटून जाणार आणि बॅलन्स असेल तर तो व्यवस्थित राहणार. स्वाधिष्ठान चक्राचं कसं होतं? स्वाधिष्ठान चक्र असेल तर नवरा बायकोचा संबंध प्रेमाचं राहणार. सासू सासरे, ऑफिस, इतर लोक सगळे रिलेशनशिप खूप आनंदी राहणार. म्हणजे सगळी लोक जोडून राहणार. मुलं बाळ वेळेवर होणार. सगळं काही चांगलं चालणार. येणारा पैसा त्यातून उपभोगी येणार. म्हणजे काय काय लोक खूप खूप साठवतात आणि त्यांना काय उपयोगच होत नाही, मरून जातात. म्हणजे त्यांना उपभोग घेता आला का त्या गोष्टीचा? गाडी घेतली पण त्यांना फिरता येणार म्हातारपणी. आणि पोराला वेळ नाही. खूप पैसा साठवला पण तो मुलाबाळांना दिला आणि मुलाबाळांनी सांभाळला नाही. उपभोग झाला का काय? त्याचा उपयोग बॅलन्स कसा येतो त्या चक्राचा? ते बॅलन्स असल्यावर काय होतं? तुमच्याकडे खूप सारा पैसा आला. हा तुम्ही पैसे बँकेत सेव्ह बी केले. नंतर फिरायला गेला. फिरायला गेल्यानंतर त्याचा खाल्लं, पिल्लं, उपभोग घेतला, आला, चार दुनिया बघितली, कुठली पर्यटन स्थळं बघितली, चार लोकांना अन्नदान केलं. बॅलन्स आहे तुम्ही बॅलन्स. पण तुमचे स्वादिष्टांच्याकडे बॅलन्सच नाहीये. मूलबाळ होणार नाही, नपुसंक होणार. म्हणजे ते सेक्शुअली रिलेशनशिप खूप खराब राहणार. नवरा बायकोचं हाय म्हणून आहे. ते तर 2-4 महिने हात बी लावणार नाही महिना महिना. मुलंबाळ होत नाहीत. पाळी मुली बायकांची रेग्युलर येत नाही. पाळी पूर्ण डिस्टर्ब होते. हार्मोन्स बिघडून जातात. पुरुष असेल तर तो खूप सेक्शुअली पॉर्न व्हिडिओ बघू शकतो. हायपर ऍक्टिव्ह असेल तर तो सारखा चांगल्या वाईट गोष्टी बघणार मोबाईल वरती. त्याचे सगळं सायको बनणार. तो एखादा रेप बी करू शकतो किंवा लपडी करणार, पळून जाणार. कुणालाच नाही किंवा 4-4 लपडी करणार. अशा गोष्टीमध्ये मोडतो. आणि ज्यांचं बॅलन्स असतं त्यांना व्यवस्थित फॅमिली, पोरं-बाळ सगळ्या गोष्टी मेंटेन ठेवतात. आणि सगळ्या गोष्टी आनंदाने चालतात. अख्खी फॅमिली खुश असते. त्यानंतर येतं मणिपूर चक्र. चक्रांचं खूप मोठं असतं. आता मी सांगायला गेलं तर 1 तास लागतो पण आपल्याकडे तेवढा वेळ नाही.
ह्यातले बघ, इच्छा, आनंद, कामवासना आणि पुनरुत्पादन. मी ते सांगितलं की विकास करतो, क्रिएटिव्हिटी असते, कारण इथं मूलबाळ होणं हे क्रिएटिव्ह काम आहे, ईश्वर करत असतो. त्याचप्रमाणे तुम्ही जे काम करता त्याला नवीन पद्धतीने कसं करणं. कॉम्प्युटर वापरता, पण तो जुना वापरून चालणार आहे का? टीव्ही वापरता, एलसीडी एलईडी घेतला तर बरा आहे. जुना ते डबडं वापरून चालणार आहे का ब्लॅक अँड व्हाईटचं? किंवा ते बघणारा माणूस कसा असावा इतका जुना बघत असेल तर? तुम्ही एखादा पेन बनवताय, एखाद्या गाडीचं काम करताय, नवीन काय चेंज करताय, नवीन काय शोध लावताय, रिसर्च करताय, यावरती डिपेंड असतं. पुनरुत्पादन, तुम्हाला सांगितलं रिलेशनशिप, कामवासना रिलेटेड, सेक्शुअल लाईफ असते. आनंद म्हणजे जे काही उपभोगताय त्यात किती आनंद आहे तुमचा, त्यात किती खुश आहे. आणि इच्छा, तुमची इच्छा असेल तर तुम्ही काम करणार आहे. तुम्हाला बंगला घ्यायचा आहे म्हणून तुम्ही पैसे साठवताय. तुम्हाला सगळं जीवन सुखी जगायचंय म्हणून नोकरी करताय. याशी संबंधित असतं. मग यात संबंधित अवयव असतं बघा, महिलांसाठी गर्भाशय, किडनीचे बी आजार कोणाकोणाला होतात, मूत्रपिंड, गोनड्स ग्रंथी आणि मूत्राशय या रिलेटेड आजार होतात. किडनी स्टोन होतं, या माणसाला भरपूर काय काय त्रास होऊ शकतात. तर ह्या चक्राशी रिलेट असतं. मणिपूर चक्र एक पिवळसर कलर असतो चक्राचा, अग्नितत्व असतं, कारण खाल्लेलं अन्न जिरवायचं काम करतं. ज्ञानेंद्रिय असते दृष्टी, म्हणजे डोळ्याने पाहणे आणि ज्ञान ग्रहण करणे. पुस्तक वाचलं, ज्ञान मिळालं. कुठंतरी अनुभव घेतला, ज्ञान मिळालं. कुठलं तरी टीव्ही पाहिला, काय तरी पाहिलं, ज्ञान मिळालं. यातून ज्ञान शिक्षण घेतलं, ज्ञान मिळालं. सूर्याशी निगडीत असतं, आधी उक ग्रंथी असतं आणि स्वादुपिंड याशी निगडीत असतं. आणि इथं इच्छाशक्ती असते, म्हणजे ज्या काय तुमच्या ऊर्जा असते तयार होण्यासाठी इच्छाशक्ती लागते. प्रबळ इच्छाशक्ती, व्यक्तिमत्व इथे येतं. आनंद, क्रोध, लाज, इच्छा, आसक्ती याशी निगडीत असतं. आता एखाद्या व्यक्तीला खूप काही नॉलेज आहे, खूप काही लोक तुम्ही शिकलेली आहेत, तुमच्याकडे खूप नॉलेज आहे, पण मी म्हटलं इथं इथं जाऊन तुम्ही बोला, या स्टेजवर बोला, बोलता का? कॉन्फिडन्स आहे का? नाही. कॉन्फिडन्स म्हणजे काय? मला तिथं कोणीतरी काय म्हणल, मी बोलू शकल की नाही, मला काय म्हणतील लोक, मला काय म्हणेल जनता, मला काय म्हणतील अमुक तमुक लोक, या गोष्टीचा विचार करणं हे कॉन्फिडन्स डाऊन असतं. म्हणजे खूप काय नॉलेज असणं, पण ते व्यक्त होता येणं हे बी खूप गरजेचं असतं. त्याचप्रमाणे आपलं व्यक्तिमत्व कसं दिसतं, म्हणजे आपण दिसाय चांगलं असून उपयोग आहे का? व्यक्तिमत्व म्हणजे आपलं बोलणं, चालणं, वावरणं, लोकांशी संवाद करणं, लोकांशी कसं वागतोय, हे खूप गरजेचं असतंय. कसा लोकांना सांभाळतोय, कसे एम्प्लॉय सांभाळतोय, एक शेती कशी सांभाळतोय, घरातल्यांना कसं सांभाळतोय, या सगळ्या गोष्टी इथं मॅटर करतात ना. मग या चक्राशी निगडीत असतं. म्हणजे तुमच्याकडे बुद्धीचं हे बुद्धी, ह्या अन्न जे खाता तुम्ही, म्हणजे बुद्धकोष्ठीचा त्रास होणं, अन्न अपचन होणं, याशी निगडीत येतं खूप. तुम्हाला खूप भूक लागली आणि थोडं काम करायला लावलं, तुम्ही काम नाही करू शकत, कारण ऊर्जा नाहीये. पोट म्हणते मला अन्न दे, तर मी काम करेल. म्हणजे तुम्हाला नुसतं अन्न जरी दिलं, पाणी देणार नाही, तुम्ही म्हणणार पाणी पाहिजेलच. पाणी ही गरजच आहे. तुम्हाला एखाद्याला काहीतरी प्रेझेंट करायचंय, दाखवायचंय, त्यासाठी बनणारी बुद्धी, ऊर्जा कुठून येणार आहे? अन्नातून येणार आहे. आणि हे जर खाल्लेलं अन्न आउटलेटद्वारे फक्त बाहेर टाकत असेल, त्याचं व्हिटॅमिन, प्रोटीन, अमुक तमुक काहीच बनत नसेल, तर काय उपयोग आहे? अशक्तच ना तुम्ही. त्यातून ऊर्जा अनेक प्रकारची शरीराला गरज आहे, ती मिळतच नसेल. व्हिटॅमिन, प्रोटीन्स, ब्लड सेल्स नवीन बनायचे असतील, काय काय बनायला लागतं शरीराला, बघा ना, अनेक गोष्टी लागतात. त्या कुठली मिळतात? इथून मिळतात. आणि बुद्धीला ताकद देतं. म्हणजे तुम्हाला म्हणलं, तू उपाशी ठेवलं आणि तू हे एक गणित सोडव, तुम्ही सोडवू शकणार नाहीये. कारण त्याला एनर्जी पुरवठा होतो या चक्रातून. दृष्टी, डोळ्याने बऱ्याच काय गोष्टी ग्रहण करतो म्हणून याला दृष्टी मेन म्हणलं जातं. आता बघा, हे जर चक्र चांगलं असेल, कुठं गेलं ते? मणिपूर. तर आपला आनंद राहतो जीवनात, आपण खूप खुश राहतो, व्यक्तिमत्व आनंदी व्यक्तिमत्व राहतो. आणि ओज आणि तेज राहतं. राग जो काही बॅलन्स नसेल तर रागीट व्यक्ती असतो, सारखा लाजणार, त्याची काहीच इच्छा होणार नाही, आळशी राहणार, कुठलं काम करणार नाही, आसक्ती राहणार, दुसऱ्याने मला फुकाट द्यावं, दुसऱ्याचं फुकाट मिळावं, सगळी मरावी, मी एकटाच राहावा, अशा वृत्तीचं थोडक्यात होत. किंवा मलाच अख्ख्या दुनियाचं मिळावं,
कुणाला काय मिळालं तर पोटात दुखतं, अशी व्यक्ती राहते. आणि ह्या चक्रावरती बी अटॅक होत असतात. आणि सायकिक अटॅक झाले किंवा करणी बाधा, भूत पिशाच बाधा झाली, तर ते अन्न जिरत नाही, उलट्या होतात, माणूस बारका बारका होत राहतो, सारखी शारीरिक आजार राहतात, पोटदुखी राहते, कंबरदुखी राहते, आणि की परत पोटामध्ये अनेक गोष्टी करतात किंवा कॅन्सर पर्यंत जातात. ती ऊर्जा पुरवत नाही, ऊर्जा केंद्रांना ऊर्जा देऊन देत नाही, ऊर्जा स्टक केली जाते. आणि आपल्या ज्या गोष्टी आहेत ना, नुसत्या आसक्ती वाढत जाती आणि इच्छा वाढत जातात, पण आपल्याला कमकुवतपणा येतो. बॅलन्स असलं ना, हे गोष्टी सगळ्या आपल्याला आनंद, रागावरती नियंत्रण राहतं, इच्छा पूर्ण होतात आणि आसक्ती जास्त राहत नाही. नवीन-नवीन गोष्टी मिळत जातात. ऑटोमॅटिकली त्या गोष्टीत अडकून पडत नाही. आपलं पचनसंस्था, स्नायू आणि पित्त याशी रिलेट असतं. पोटात बघा जळजळ होते, तर कुठं होते? छातीच्या खाली थोडी होते. मणिपूर चक्र, आणि याला लम हा मंत्र असतो. हे अनाहत चक्र आहे. तत्व हवा आहे, हिरवा रंग असतो, ज्ञानेंद्रिय स्पर्श आहे, थायमस ग्रंथी असते, दया, आशा, चिंता, अहंकार. आता बघा, आपल्याला कोण रस्त्यावर पडलं, काय पडलं तर दया येते का? पण आपल्या घरातलं लगेच पडलं की आपण कसं पळत जातो, बाय बाय, माझं बाळ पडलं, माझं लेकरू पडलं, माझा पप्प्या पडला, त्याला उचलतं पटकन. रस्त्यावर कोण पडलं तर बघतं का लगेच कोण पडलं, दया येते का? नाही येत. लक्षात ठेवा. म्हणजे जर चांगला असेल हृदय, तर त्याला हळहळ वाटते, बाबा पडला, त्याला काहीतरी मदत करावी, उचलावं. या माणसाला खूप आशा राहते. तो खूप काळजी करत राहतो, चिंता करत राहतो. याला खूप अहंकार राहतो. म्हणजे कोणी काय म्हणलं, की मीच हे करणार, तो मीच करणार. तू माझ्याशिवाय कोणीच करू शकत नाही. दुसऱ्या कोणी केलं तर चालत नाही. म्हणजे समोरच्या बाईने एखादी चांगली साडी घेतली, तरी ते आपल्याकडे नसेल तर खूपच आपलं, माझ्याकडे नाही, माझ्याकडे नाही. जोवर तुम्ही आणत नाही, तोवर म्हणत नाही की ती माझीच आहे. म्हणजे माझ्याकडं कॉन्फिडन्स वाढत नाही तुमचा. नसेल तर कमी फील होणं, कमीपणा वाटणं. एखाद्याने मोठी गाडी घेतली म्हणून मी बी कर्ज काढून गाडी आणायची का? हा अहंकारी वृत्ती झाली. एखाद्याने थोडं काय म्हटलं तर त्याचा बाऊ करणं, अहंकार वाढतो, की माझ्यापेक्षा शहाणं कोणच नाही. एखाद्याला बोलूनच द्यायचं नाही, मीच लय शहाणा, अशी व्यक्ती असतात. किंवा कोणाचं खरं मानायचंच नाही, मी म्हणेल तेच खरं. अशा गोष्टी, चिंता, सारखी चिंता असते, काळजी असते, काम होईल का नाही, कुठं अडकल का नाही, काय स्टक होईल का, कोण मला मदत करेल का नाही, अशा गोष्टी असतात. दया बिया काय नसते, काय काय जर ते लोकांमध्ये, म्हणजे अनाथ चक्र बॅलन्स नसतं तर. तो प्रेम अनेक माणसांना म्हणतो, आय लव्ह यू, आय लव्ह यू, सगळ्यांना प्रेम करतो, पण प्रेम कुणावरच नसतं. अशी लोक बी असतात यामध्ये. याचे कार्य काय करतं? प्रेम करुणा दया. हा प्रेम पसरवायचं, जर तुम्ही सगळ्याला चांगलं वागला, प्रेमाने बोलला, उठला बसला व्यवस्थित सगळ्यांशी, सगळ्यांना दिलखुलासपणे राहिलात आणि प्रामाणिकपणे राहिला ना, हे चक्र खूप चांगलं काम करतं. आणि सगळ्यांप्रती करुणा, दया, प्रेम राहतं. नाहीतर मग अवघड होतं. आणि खूप टेन्शन घेतलं, चिंता केली, की हृदयाचे अटॅक येतात बाबा. हे चक्र बॅलन्स नसतं ना, त्या लोकांना खूप अटॅक येतात. फुफ्फुसे, लंगचे प्रॉब्लेम येतात आणि हातपायांचे प्रॉब्लेम येतात, पॅरालिसिस वगैरे होतं. तर ह्या गोष्टींमुळं होत असतं, या चक्रामुळं. हे जर चक्र व्यवस्थित असेल, विशुद्ध आपलं अनाहत चक्र, तर खूप काही होतं. नाहीतर अटॅक, मरण, हार्ट अटॅक, बायपास वगैरे करावी लागते. आणि हे चक्र डीपमध्ये सांगायला गेलं तर 1 तास लागतो मित्रांनो. मी शॉर्टमध्ये सांगतोय आज तुम्हाला. ते तुम्हाला YouTubeवरती मी उपलब्ध करून देईल. विशुद्धी चक्र आहे ते शुद्धीकरण करत असतं. आपण जे चांगलं बोलणं, त्याचं तत्व आकाश असतं. मोकळे ना, हे पोकळ नळी आहे. इथं काय आहे का आपल्या? बोट घालून. पोकळ आहे, अन्न सहज जातं की नाही खाली. म्हणून आकाश तत्व असतं इथं. इथं आकाशी निळा कलर असतो या चक्राचा, विशुद्धी चक्राचा. ऐकणं, पोकळ आहे बघा हे. आपण एअर घेतो, हवा. घेतो की नाही इथून? हवा जाते, तर आपण काय बोललो, केलो, ऐकाय, कुठं काय पडलं, कानाने जातं का नाही? म्हणजे ऐकण्याचं. जिथं-जिथं पोकळ असतं, तिथं काय असतं? आकाशी, म्हणजे तो विशुद्धी चक्र असतं. कारण पोकळ वासा, कळलं का? जिथं-जिथं खालीपण असतं, तिथं विशुद्धी चक्राचं रिलेटेड गोष्टी असतात. अख्खं शरीर भरलेलं आहे, पण इथं पोकळ आहे. कान, नाकं आणि हे. तर थायरॉइड, पॅराथायरॉइड ग्रंथी असते. ऐकण्यातून खूप नॉलेज मिळतं. आणि एक म्हणतो ना, दुसऱ्याच्या कानाने काय सांगितलंय ते नीट ऐकल्या, म्हणजे स्वतः ऐकल्याशिवाय विश्वास ठेवू नका. डायरेक्ट काय बोलू नका. स्वतः ऐकलं तर त्याला उत्तर द्या. दुसऱ्याने कान भरले पोकळ, तर काय आकाशा एवढं बाऊ होतं, भांडणं-तंडणं होतात. बोलणे, विशुद्धी चक्र. आपण जे काय बोलतो, व्यक्त होतो, याशी रिलेट होतं. मान, खांदे, हाताचे तळवे, मान, खांद,
हाताचे तळवे, हात याशी निगडीत येत असतात. आता ही कुठं सेल्समध्ये काम करत असाल, एखाद्या ऑफिसमध्ये काम करत असाल, कुठं काम करत असताल, तर ते हे विशुद्धी चक्र खूप चांगलं असावं लागतं. तुमच्या बोलण्याला किंमत पाहिजे, स्टेटस पाहिजे, तर विशुद्धी चक्र बेटर लागतं. खूप एक्सलंट लागतं ऍक्टिव्हेट. नाहीतर एखादा माणूस नाही नाहीच म्हणतो, सारखा नाहीच आहे त्याच्या तोंडात, काहीच काम करत नाही, काहीच बोलत नाही किंवा त्याला बोलताच येत नाही, हृदयात खूप साठवलंय, भावना व्यक्तच करता येत नाही, सारखं त्याचं मरण होतं, त्याचा दाबलं जातं. तू गप बोलू नको, तुला काय कळतं, तुला काय नॉलेज आहे, असं म्हणतात लोक. तुला काय यातलं व्यवहार कळतं, तू शांत राहा, चुप राहा. म्हणजे या भावनेत राहतं. विद्युत चक्र जर चांगलं असेल, ऍक्टिव्ह असेल, तुम्ही कुणाशीही बोलू शकता, कुठल्याही स्टेजवर जाऊ शकता, तुम्ही दिलखलास राहू शकता, माती बी विकू शकता सेल्समध्ये असाल तर. आणि तुमच्या बोलण्याला किंमत देणार. तुम्ही शिपाई जरी असला तरी वरचा साहेब म्हणणार, हा हा प्रामाणिक माणूस आहे, हा खरंच बोलतो, हा चांगलाच आहे. आणि तुम्ही साहेबाच्या खाली जरी हाताखाली दररोज असाल असिस्टंट म्हणून, तरी तो तुमच्या विश्वास नाही ठेवणार. हे चक्र नसेल तर गैरविश्वासीपणा राहतो. म्हणजे तुम्ही जे बोलता, जे करता, आचरण करता, वाच शुद्धी, किती तुमचे शब्द शुद्ध आहेत, लोकांना किती जोडणार आहेत, किती मधुर वाणी आहे. डोक्यावर बर्फ, तोंडात साखर, का तोंडात बर्फ आणि डोक्यावर साखर? कसं केलं पाहिजे? कदाचित तुम्हाला तुमच्याकडून पण वाटतंय की तोंडात बर्फ आणि डोक्यावर साखर ठेवली तर काय पडेल. लक्षात ठेवा, म्हणून म्हणलं जातं, डोक्यावर बर्फ तोंडात साखर. तोंडाने नीट बोल, डोक्यावर बर्फ ठेव, शांत राहा, शांत राहा, तक करू नको. लय राग आला तर इथं ताप होतो बघा. 2 मिनिट रागून बघा बरं कुठे ताप होतोय. म्हणून चिंता करू नका, सगळे डिसिजन चुकतं. आपण लोकांना शिवीगाळी करतो, रिलेशनशिप तुटतात. नीटनीटकं बोलला तर चांगलं असतं, वाईट बोललं तर सगळं संपलं. कोण आपल्या जवळ येणार नाही. व्यवहाराने वागा, व्यवहाराने राखा, नाती चांगली ठेवा, सगळ्यांशी गोड गुलाबीने बोला. ऑफिस पासून गल्लीपर्यंत दिल्लीपर्यंत नीट बोला. गोडवा असेल तिथंच सगळं असतं. आणि त्यानंतर आज्ञाचक्र असतं डिसिजन घेण्यासाठी. आज्ञाचक्र असतं जाणणे, आपण काय करतोय, समजदारी, बेसिक अंडरस्टँडिंग, आदेश देणे. आज्ञाचक्र म्हणजे काय? हा, मला काय सांगायचं मंदाताई मॅडम, तुम्ही चष्मा काढून ठेवा. मी आदेश दिला त्यांना. मनोरकर सर काय करतात हे जाणून घेतोय मी. काय वळवळ करतात, पाणी पितात काय, जाणून घेणे. म्हणजे आयुष्यातील काय डिसिजन घ्यायचा, कुठली गोष्ट कशी करायची आणि बुद्धीच्या जोरावरती करायची, कशाच्या जोरावरती करायची, हे जाणून घेणं. योग्य मार्गदर्शन राहणं. मी शेअर मार्केटला पैसे लावतोय, पण कुठे लावले पाहिजे, त्याला कसं केलं पाहिजे, रेकीचा उपयोग तिथे बी होतो, ते कुठल्या पद्धतीने केलं पाहिजे हे जाणून घेणं. जाणणे, जाणून घेऊन त्या ज्ञानाचा वापर योग्य वेळी करणं. मस्त तुम्हाला माहिती कंपनीत आता ह्या कंपनीला 10 कोटीचं प्रॉफिट होणार आहे. आता माहिती आहे तुम्हाला. पण तुमच्याकडे लावाय रुपया नसेल मुलाधार ऐकलं, काय उपयोग आहे तुमच्या नॉलेजचा तरी? काय उपयोग नाही. वेळेचं भान नसेल तुम्हाला, की आता ही वेळ आई आहे. मी जाणलंय, मला नॉलेज आहे. आता मी इथं काम केलंच पाहिजे, या कंपनीला पैसे लावलंच पाहिजेत. आता वेळेत लावले तर मिळणार आहेत. पण आता पैसे लावणार माहिती आहे तुम्हाला, ह्याला 10 कोटी मिळणार आहे, त्याला फायदा होणार आहे आपला. परंतु अर्धा तासाने, 15 मिनिटांनी नेट लावले तर काय उपयोग आहे तुमच्या त्या पैसे लावण्याचा? काळ, वेळ, संधीला साधून नेणारं आज्ञाचक्र असतं. काळ, वेळ जर व्यवस्थित ओळखली तुम्ही, आत्ता आलेली संधी माझ्यासाठी योग्य आहे. रेकी शिकताय, ही खूप मोठी संधी आहे. आणि हे भाग्य आहे आमचं, की झालं संधी, नॉलेज, ज्ञान घेताय. अरे दुनियात 140 करोड भारतात लोक आहेत. त्यातले महाराष्ट्रात किती आहेत? शिकतात किती लोक फक्त, हे लक्षात घ्या. म्हणजे तुम्ही जे इथं आलाय, ते युनिव्हर्स मुळे आलाय, या देवामुळे, परमात्म्यामुळे आलेला आहे. नाहीतर तुमचं ते तुम्हाला जर नॉलेज नसेल, म्हणजे तुमच्या नशिबात त्याला नसेल द्यायचं हे, तर तुम्ही 15 मिनिटात जाणार, तासात निघून जाणार, 2 तासात निघून जाणार, नको म्हणणार, का करायचंय? कारण तुमच्या नशिबात ही गोष्ट नाहीये. ज्याच्या नशिबात असतो तो कसा बी बसतो. मग तो इकडं तिकडं करल, डोलल बिलल, कसा बी देव बसवल त्याला खेळत. पण त्याचा मनावर ताबा ठेवून त्याला बसूनच ठेवणार.
लक्षात घ्या या गोष्टी. यशाला शॉर्टकट नसतो, लॉंगकट असतो. पहिलं माणसाला बघा, ती आपल्याला दिवसभराची वन डे मॅच बघायची सवय होती. आता आपल्याला 2 तासाची म्हणजे T20 बघायची सवय लागली. आता बसावलं तुम्हाला वन डे बसायचं नकोच आणि त्यात कसोटी बघायला लावलं, तर पळूनच जातं. नको म्हणा टीव्ही का करायचंय ते? चॅनल बंद करून टाकू. कसोटी 5 दिवस कुठे बघते ती का? लक्षात ठेवा. त्या गोष्टी त्या काळानुसार आनंद देत होत्या आणि त्या चांगल्याच होत्या. पण आता त्यात किती शॉर्टनेस आलाय. पहिला आपण 3-3 तास पिक्चर बघत होतो. पण आता रील बघायला लागलो ना 60 सेकंद आहे पुढं क्रॉस, पुढं, पुढं. म्हणजे आपलं लक्ष, कॉन्सन्ट्रेशन, आपलं आज्ञाचक्र इतकं हे झालेलं आहे ओव्हर ॲक्टिव्ह किंवा फार बरबाद करून टाकले, की आपल्याला नको वाटतंय 60, 50, 20 सेकंदाची रील बी बघायला एखादी. नाही ही होते पुढं, पुढं आणि ती रील बघण्यापायी 1 तास गेला, अर्धा तास गेला, 2 तास गेलं, 3 तास गेलं. कळतंय का? एक रील 10-15 सेकंदाची किती-किती वेळ घालवते एक बघण्यापायी. पण 3 तास बसायला लावलं एक पिक्चर किंवा एखादी गोष्ट करायला तर माणूस करू शकत नाही. आज्ञाचक्राचा किती मोठा दोष आहे. माहिती असून माणूस करतो. हे लक्षात घ्या. आज्ञाचक्र. की आपल्याला सारखं जर चंचलपणा ठेवला जीवनामध्ये, तर काय उपयोगाचं नाही. स्थिरता पाहिजे. जीवन आणि काळवेळ बदलतोय. काळावेळाबरोबर बदला, तंत्रज्ञान घ्या. परंतु त्याचप्रमाणे त्या तंत्रज्ञानासोबत राहणं गरजेचं आहे. तुम्हाला आता खूप झोप आलीये आणि मी म्हणलं ना मोबाईल बघा, रील द्या तुमच्या आवडीच्या बघा. तुमची झोप लगे उडून जाणार. का? तर ते मोबाईल तुमच्या ब्रेनवरती इतका इफेक्ट करतोय, की तुमची झोप बी घालवतोय. पण तोच जर मोबाईल तुम्ही लांब ठेवला, तर तुम्हाला आरामशीर झोप लागणार. रात्रभर छान झोप पूर्ण होणार, कंप्लीट होणार. सकाळ फ्रेश होऊन उठणार. इम्पॅक्ट एनर्जी डिस्टर्ब करते साधी चक्रांची. आज्ञा चक्राचीच काय सगळ्या चक्रांची. आपल्याला कुठली गोष्ट 20 ते 10 सेकंदापेक्षा जास्त ऐकून घेण्याची क्षमता नाहीये कानांची. म्हणजे एखादा माणूस तुम्हाला एक्सप्लेन करायला लागला ना, की असं झालं, तसं झालं. नाही शॉर्टमध्ये सांग बुवा तुझं काय झालंय आणि मोकळा हो. लग्न लावायला जरी गेलात तरी नाही बाबा अक्षता किती वाजता पडणार आहे? 12:30ला का? आलो 12:30ला. जातंय टायमावर जातंय अक्षता टाकून येते. पण अर्धा तास लोकांच्यात जाऊन फिरतंय का आता तेवढा वेळ? बघा, आज्ञाचक्र आपल्याला किती शॉर्ट सवयी लावायला लागल्यात. इन्स्टंट, इन्स्टंट, इन्स्टंट. मॅगी, 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 मॅगी खाऊन, 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 शेवया खाऊन, खाऊन, खाऊन शेवयागत झाली माणसं. तर असं जीवन त्यांचं लोंबतच चाललेलं आहे. लांबते, ताणते लबरावानी किती बी. पण एक सोडून दिलं की लगेच जवळ येतंय. शॉर्टकट लाईफ तशीच आहे. आणि आज्ञाचक्राला जर तुम्ही व्यवस्थित स्थिर ठेवलं, बॅलन्स ठेवलं, तर तुमचे कुठलेच निर्णय चुकणार नाहीत. सगळे सगळे निर्णय ॲक्युरेट येतील आणि जीवनात तुम्हाला अनेक मार्ग, पैशाचे मार्ग खुले होणार, आनंदाचे मार्ग खुले होणार सगळे. आणि ह्याच्यावर जर ब्लॅक मॅजिक केलं ना, तो माणूस येडाच होऊन जाणार. सगळ्याला मातीत घालणार, स्वतः मातीत जाणार, कोणाचंच ऐकणार नाही. असं आज्ञाचक्राचं काम आहे. आणि आज्ञाचक्र ताब्यात घेतलं जातं थोडक्यात ते. आणि ते एखादी एंटिटी चालवते, एखादी एनिमी चालवते. अनेक दुश्मन बनतात आपल्या करण्याने, बोलण्याने, बघण्याने आणि सगळी चक्र पैसा किती जरी आला, किती जरी आनंद असला तरी ते मातीत घालायचं काम करणार तुमचं. तुम्हाला आनंद जास्त देत ठेवणार नाही. सुख-दुःख सारखं चालू राहणार. खड्डे पडणार आणि मी सारखं दुसऱ्याला विचारणार, "मी हे करू का हो? मी ते करू का हो? हे बरोबर का हो? ते बरोबर का हो?" स्वतःची अजिबात अक्कल नसते. कारण तुम्ही आज्ञाचक्राला बॅलन्स नाही ठेवलं. म्हणून तुमचे आज जे तोटे होत आहेत ना लोकांचे बघा खूप खूप कमवलं आणि आता मला शेअर मार्केटमध्ये चालनाच काय कळेनाच कुठं काय करावं, की आता माझा बिझनेस खूप चांगला चालायचा. पण आता माझा बिझनेस फारच डुबलाय. विचार करा या गोष्टीवरती. तुमचं आज्ञाचक्र काय झालंय? आज्ञाचक्राला काय सवय लागली आणि कशी लागली? तेव्हा तुम्हाला समजून येईल या गोष्टी. आपण कुठं चुकतोय, कुठं नाही, कुठून सुरुवात केली होती आणि कुठं पोहोचलोय आणि कसं गेलं पाहिजे. आंतरिक ज्ञान घेत असतं, अनुभवातून ज्ञान घेतं, वाचनातून मिळतं, पिट्युटरी ग्रंथी असते, आपली ग्लँड असते, इच्छा शक्ती असते. खालून जर पोटातून इच्छा निर्माण झाली, तर तिला आणखीन प्रेरणा द्यायचं काम ही करतं. आंतरप्रेरणा, इच्छा आणि प्रेरणेचा जेव्हा संगम होतो, तेव्हा आपण भरारी घ्यायला लागतो. मला माहिती आहे, मला बंगला पाहिजे, पण तो कसा पाहिजे? त्यासाठी काय केलं पाहिजे? मला काम केलं पाहिजे. हां, मग मी समजवलं काम केलं पाहिजे. मला बंगला असा-असा पाहिजे. 1 बेडरूम पाहिजे, एक चांगलं किचन पाहिजे, फर्निचर पाहिजे, त्यात गाडी पाहिजे, गार्डन पाहिजे. ही माझी इच्छाशक्ती आहे. माझी इच्छा आहे, मला असं हवंय. पण त्यासाठी
आज्ञाचक्र पाहिजे. कशासाठी हवंय? हां, मला त्यात राहायचंय. माझी फॅमिली सुखाने आनंदाने राहिली पाहिजे आणि माझ्या मुलाबाळांसाठी आणि माझ्यासाठी उपभोगायचंय. मला त्यासाठी हवंय. माहीतच नसेल कशासाठी हवंय, पण त्यामागे पळताय. पैसा पाहिजे. पण कशासाठी पाहिजे हे जर क्लिअर असेल तुम्हाला, तर देव तुम्हाला खूप देणार. पण कशासाठी पाहिजे नेमका माहीत नसेल, तर नाही मिळणार. तुम्ही म्हणणार कर्ज फेडायला पाहिजे, तर कर्ज फेडण्यापुरताच देणार. तर तुमची इच्छाच तेवढी होती. इच्छाशक्ती कशी असली पाहिजे? ब्रॉड असली पाहिजे, मोठी असली पाहिजे, हे लक्षात ठेवा. अपेक्षा असेल तरच माणूस जगतो किंवा इच्छा असेल तर. आणि इच्छा आणि अपेक्षा ठेवल्या तरच जीवन जगण्याला अर्थ आहे. तर या चक्रामध्ये असतं. आणि मानसिक संवाद आपण आतल्यात बोलतो, मला हे करायचंय, मला आता हे सेशन झालं ना, जेवायचंय, झोपायचंय, खायचंय, लवकर उठायचंय, उद्या कामावर जायचंय. मानसिक संवाद आतल्यात बोलतो आपण आपल्याशी. मला हे करायचंय, ते बघायचंय, त्याच्याशी बोलायचंय, हे डील फायनल करायची, ते गोष्ट करायचंय, ह्यातून बाहेर पडायचंय, त्यातून बाहेर पडायचंय. आपला संपूर्ण डोळा आणि संपूर्ण चेहरा याशी निगडीत असतो. सहस्त्रार चक्र असतं 1000 पाकळ्यांचं. म्हणजे काही-काही लोकं 1000 विचार करतात. एका वेळी 10-10 विचार चालू असतात. अशी लोकं असतात. पण एक बी उपयोगाचा नसतो. शांत लागतं. विचार करतं. जांभळा रंग असतो ह्याचा. अ, ज्ञानेंद्रिय विवेक, सतसत विवेक बुद्धीचा सगळ्या गोष्टींचा मी चांगल्या प्रकारे वापर कसा करेल. माझ्याकडे पैसा आहे, धनसंपत्ती आहे, सगळं आहे. पण मी कुणाचा खून करणं, कुणावरती अन्याय करणं चालेल का? माझ्याकडे पद आहे एखादं, एखाद्या एम्प्लॉयीवरती, लोकांवरती अन्याय करून चालेल का आय-पी-एस किंवा आय-ए-एस ऑफिसरने? विवेकबुद्धी, सत विवेकबुद्धी असणं मी चांगले पैसे आले, चांगल्या कामात गुंतवलं पाहिजे, जुगार न खेळणं. सत विवेकबुद्धी. प्रत्येक कार्यात लागतं ती सतसत विवेक बुद्धी लागते ती यातून मिळते. पिनियल ग्लँड असते ती बी ॲक्टिव्हेट पिट्युटरी ग्लँड आणि पिनियल ग्लँड ॲक्टिव्हेट झाली तर तुमचं थर्ड आय ॲक्टिव्हेट होतं. अंतःप्रेरणा आणि ज्ञान मिळतं यातून. आध्यात्मिक प्रगती खूप होत असते. तर आपण त्यानंतर पुढे उद्या बऱ्याच काही-काही गोष्टी बघणार आहोत. उपचार कसे करायचे, ओरा कसा बघायचा, ओरा बघून आपण क्लीन कसा करायचा, की दीक्षा दिल्यावरती होतं आणि रेकीला कॉल कसा करायचा, रेकीचा वापर कसा करायचा. आज आपण आजच्या 2 तासामध्ये बऱ्याच काय-काय गोष्टी पाहिल्यात. तशाच उद्याच्या 2 तासामध्ये दीक्षा आणि बाकीच्या गोष्टी बघणार आहोत. दीक्षा घेतल्यानंतर प्रॅक्टिकल असतं थोडंसं. ते असं सांगून ते म्हणजे चालणार नाहीये. थोडक्यात मी असं बोलून नुसतं. ते थोडंसं प्रॅक्टिकलमध्ये घेईल तुम्हाला. म्हणजे तुम्हाला ती जाणवल. आनंद तेव्हाच येतो, की ती काय आहे जाणल्यावरती. नुसतं मी म्हटलं देव आहे. ती आहे. तर त्याची ऊर्जा फील करणं गरजेचं आहे का नाही? अनेक गोष्टी आहेत या दुनियामध्ये. फक्त तुम्हाला जाणून प्रूफ करून दिल्या तर तुम्ही मानता. प्रूफ करून नाही दिल्या तर कोणीच नाही मानत. ठीक आहे. तर या गोष्टींचा आणखी रेकीच्या अनसुनी उलजे म्हणतात ना रहस्य आहेत. त्या गोष्टींचा उलगडा आपण पुढे-पुढे करूयात हळू आजचं सेशन तुम्हाला भरपूर काही